नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो। फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो लक्ष द्या। सगळ्यात खतरनाक टॉपिक पाहून राहिलो, कंबाईनले, राज्यसेवेले आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत तुम्ही सरळ सेवा द्यायला जा का अजून कोणती द्यायला जा, लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्न विचारण म्हणजे विचारण। ह्या असा टॉपिक आहे का इतर कंबाईनले 4 प्रश्न एकाच परीक्षेत आले आहे, म्हणजे एकाच पेपरमध्ये 4 प्रश्न लोकसंख्येवर येते। म्हणजे असं समजा का कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 असं या टॉपिकचं बॅकग्राऊंड आहे। म्हणजे हा टॉपिक आपल्याला अजिबात सोडता येणार नाही। जर एवढाले प्रश्न येते 4 ते 6च्या दरम्यान तर आपण ह्या टॉपिक चांगला प्रिपेअर केला पाहिजे। थोडंसं सुरुवातीला हागवण उलट्या लागल्यासारखं वाटते, पण मग थोडंसं बरं वाटते सलाईन गिलाईन लावल्यावर। पण हे 2-4 वेळा वाचलं। कालपर्यंत मी तुम्हाला याचे बेसिक कन्सेप्ट सांगितले। पहिल्या दिवशी आपण लेक्चर घेतलं जगाच्या लोकसंख्येचं धोरण, म्हणजे जगाची लोकसंख्या पाहिली विथ कंपॅरिझन टू इंडिया, आणि चायना आणि भारताचं लोकसंख्या धोरण पाहिलं। लोकसंख्या धोरण बिघडलं तर काय बदल होऊ शकते हे पाहिलं। भारतानं लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न भारत स्वातंत्र्य झाल्यापासून चालू केले, ठीक आहे। पंडित जवाहरलाल नेहरूनं पहिल्या पंचवार्षिक योजनेत 1952 कुटुंब नियोजन कार्यक्रम चालू केला होता। का चालू केला होता? हां, आणि मग 1976 आणीबाणीच्या काळात पहिलं लोकसंख्या धोरण आणलं, ज्याच्यावरून ठीक आहे एका दाम्पत्यानं किती लेकरं पैदा करायला पाहिजे याच्यावर नियंत्रण आणण्यात आले। मग नियंत्रण याच्यावर जबरदस्ती करता येत नाही, पण इंदिरा गांधीच्या काळात आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं कुटुंब नियोजन करण्यात आलं। काहून? तर 1960 ते 1961 ते 1971 याच्या दरम्यान सर्वात जास्त लोकसंख्या भारताची वाढली आहे। 24.80% वृद्धी दर होता। म्हणजे आतापर्यंत 15व्या लोकसंख्या मोजून झाली 1872 पासून, लॉर्ड मेयरच्या काळापासून, ठीक आहे। 15 लोकसंख्या जनगणना मोजून झाल्या। त्या 15 जनगणनेपैकी सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी दर 1961 ते 1971 या 10 वर्षाच्या स्पॅनमध्ये वाढला। मग हे याले म्हणते लोकसंख्येचा विस्फोट। काय म्हणते? अचानक बूम मध्ये लोकसंख्या वाढली तर त्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणते। आणि हे वाढलेली लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी मग संजय गांधीनं खूप प्रयत्न केले, जबरदस्तीनं कुटुंब नियोजन केलं। पण जबरदस्तीनं कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमात जबरदस्ती करता येत नाही, लोकांना प्रेमानं समजावून सांगा लागते। आता कुठं लोक खंडी भऱ्याहून कबड्डीच्या टीमवर आले, कबड्डीच्या टीमवरून मग बॅडमिंटनच्या टीमवर आले, डबल बॅडमिंटनवरून आता सिंगल बॅडमिंटनवर आले, ठीक आहे। असे करत हम दो हमारे दोवर आले। नाही तर पहिले 20-20 लेकरं पैदा करे ना। मग 4 बहिणी 3 भाऊ। आता म्हणजे तुमच्या काका मामी जे आहे तर त्याचं जर पाहिलं तर 3 भाऊ 3 बहिणी, 4 भाऊ 2 बहिणी, असं आजही 5-5। त्याच्यात मी ते सांगते का आमचे 2 लहानपणीच मेले भाऊ, नाही तर आम्ही 8 जण असतो, ठीक आहे। तर आरोग्याच्या सुविधा अचानक वाढल्यामुळे, ठीक आहे, 1961 ते 71 याच्या दरम्यान असा विषय झाला का आरोग्याच्या सुविधा सुधारल्या, पण लेकरं पैदा करणं मशीन चालूच राहिली लोकांची, चालू एकामागं एक लेकरं पैदा करणं। जन्मदर तसाच होता, मृत्यूदर घटला, आणि आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळे लोकांचं मृत्यूचं प्रमाण घटल्यामुळे रपकन लोकसंख्येचा बूम झाला, ठीक आहे। ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडून आल्या, ह्या गोष्टी आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळे घडून आल्या। मग का करायचं बात? मग लोकांना आता नियंत्रण कसं ठेवायचं? तर तुम्हाला निवडणुकीत उभं राहता येणार नाही, ठीक आहे। मग 2 लेकराच्या वर असेल तर तुम्ही इलेक्शन लढू शकत नाही, 2 लेकराच्या वर असेल तर स्कीमचा फायदा घेऊ शकत नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर 2 लेकरं असेल तर सरकारी, 2 लेकराच्या वर जास्त लेकरं झाले तर सरकारी नोकरी भेटणार नाही, असे कडक बंधन आणले। तेव्हा कुठं लोक आता, ठीक आहे, कंट्रोलमध्ये ठेवायला लागले। आता मुस्लिमही लोक, ठीक आहे, मुस्लिमही लोक खूप लेकरं पैदा करत होते असं म्हणते। आता ते मुस्लिम लोकांमध्येही हा फॅड आला का इलेक्शनला उभं राहता येत नाही, सरकारी नोकरीचा फायदा घेता येत नाही, म्हणून त्यानं सुद्धा। आणि आता महागाई वाढली, लेकराले शाळेत शिकवणं म्हणजे एका लेकराचा एका वर्षाचा खर्च 40-50 हजार रुपये आहे चांगल्या शाळेत, म्हणून मग लोकांना थोडंसं कंट्रोल, लोकसंख्या आणि आरोग्याच्या सुविधा वाढल्या। आता तर काही लोक हम दो हमारा एकच म्हणते, पण एक नाही, एक कॉम्प्लिमेंटरी पाहिजे, ठीक आहे। म्हणजे दुसरं पाहिजे एक, म्हणजे एखादं मेलं, ॲक्सिडेंट झाला तर काहीतरी आधार लागेल ना मायबापाले, ठीक आहे। तर एक म्हैसकर नावाचे दाम्पत्य होतं, म्हणजे नवरा बायको होते, ठीक आहे। दोघंही कलेक्टर, मुंबईचे कमिशनर होते आता, ठीक आहे। मुंबईचे कमिशनर होते। एकुलता एक पोरग 20 वर्षाचं होतं, ठीक आहे। 5व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली।
ठीक आहे, एकच पोरगं, दोघंही IAS, काही पाहायचंच काम नाही. आपल्या वर्धेचे कलेक्टर होते ते. ठीक आहे, मग ते मुंबईला, आताची गोष्ट. तर आता त्याचं वय होतं, ठीक आहे, त्या मुलाच्या आईचं 47, वडिलाचं ठीक आहे 50 कसन. आता तुम्ही विचार करा, या वयात आता कुठून लेकरं पैदा करून ते. तर ते बरं झालं, ठीक आहे, का त्यानं मग आता टेस्ट ट्यूब बेबीचा हे केला प्रयोग. सरोगसी मदर घेतली. टेस्ट ट्यूब बेबी अंतर्गत त्याला 2 जुळे मुलं झाली, पण ते दुसऱ्याच्या गर्भाशयात वाढवा लागले. ठीक आहे, बाकी सगळे यांचं. ठीक आहे, तर हे असे जे आहे, तर असे प्रयोग जगात मग ते इलाज नाही ना. आता ते पैसेवाले लोक आहे म्हणून ह्या सगळ्या तमाशा केला. बाकी तुम्ही कुठं तमाशा करा ना, कुठं जा न का टेस्ट ट्यूब बेबीनं, कुठं सरोगसी मदर. ठीक आहे, तर म्हणून 2 असणं गरजेचं आहे. म्हणून लक्ष द्या रे, तर एकव्या स्ट्रक्चर बिघडलं का टोटली बिघडत जाते. म्हणून पहिलं लेक्चर आपण जे घेतलं ते जगाची लोकसंख्या आणि त्याच्यानंतर चायना आणि भारताच्या लोकसंख्या धोरणातला फरक. त्याचं पुरं बिघडलं म्हणलं स्ट्रक्चर. आता जाग्यावर येत नाही, त्याला 100 वर्ष लागते चायनाला जाग्यावर यायले. चायनामध्ये म्हाताऱ्या लोकांची संख्या का झाली, वाढत गेली. पण भारतात आता जवानांची संख्या वाढत आहे. कायची संख्या वाढत आहे, हे इथं ठीक आहे जवान बसून आहे. ठीक आहे, आम्ही इथं जवानच बसून आहे ना, बेरोजगार. ठीक आहे, यायच्या हाताले, ठीक आहे, यायच्या हाताले काम नाही. का नाही, काम नाही. मग आता इकडे लक्ष द्या. आता आपण पाहू भारताची. काल आपण बेसिक कन्सेप्ट पाहिले. प्रजनन दर म्हणजे जनन दर. ठीक आहे, 18 ते 45 वयोगटातील महिलांच्या मागं जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाण म्हणजे का, प्रजनन दर. वृद्धी दर म्हणजे जन्मदर. 10 वर्षामध्ये 1000 लोकसंख्येच्या मागं किती मुलं जन्माला आले त्याला म्हणायचं वृद्धी दर. ठीक आहे, 1 स्क्वेअर किलोमीटर एरियात किती लोक राहते त्याला म्हणायचं घनता. का म्हणायचं, घनता. ठीक आहे, मग एक स्क्वेअर किलोमीटर, 1 किलोमीटर असा एक चौरस घेतला तर त्याच्यात किती लोक राहते. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड घनता. मग साक्षरता दर. भारतामध्ये ज्याला लिहिता वाचता येते त्याला काय म्हणते, साक्षर. ठीक आहे, त्याला साधी सही जरी करता आली, 2+2 त्यांना 5 जरी म्हणलं तर हा साक्षर आहे. ह्या ठीक आहे, लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर. मग साक्षर करासाठी भारतात ठीक आहे लोकायले रात्रशाळेत प्रौढशाळा घेतल्या, रात्रशाळा घेतल्या. म्हातारे बुड्या कामावून आल्या का त्याला गावातला एक माणूस शिकला सवरला मग रोज घेऊन बसे. ठीक आहे, असं करत आपण साक्षरता भारताची वाढवली. ठीक आहे, मग साक्षरता आपण जेव्हा आता पाहू तर भारतात सगळ्याधिक साक्षरता केरळ राज्यात आहे. कुठं आहे, केरळ. सगळ्याधिक शिकलेलं राज्य आहे. सगळ्याधिक लिटरसी रेट, त्याला लिटरसी रेट म्हणते. तर लिटरसी रेट सर्वात जास्त केरळमध्ये आहे. सुशिक्षित लोक आहे, शिकलेले लोक आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण ठीक आहे पाहिलं माता मृत्यू दर, बाल मृत्यू दर पाहिलं ना, अबे पाहिलं का. ठीक आहे, आता 1 लाख जिवंत मुलांच्या जन्माले ठीक आहे 1 लाख जिवंत मुलं जन्माले येणाऱ्या मुलांच्या प्रमाणाच्या तुलनेत किती माता मृत्युमुखी पडल्या याले काय म्हणायचं, माता मृत्यू दर. ठीक आहे, का म्हणायचं, माता मृत्यू दर. ठीक आहे, पण किती दिवसाच्या आत, 42 दिवसाच्या आत. किती दिवसाच्या आत. बाल मृत्यू दराचे 2 प्रकार पाहिले. एक बालक मृत्यू दर पाहिला 5 वर्षाच्या आत. ठीक आहे, 1 लाख मुलाच्या मागे किती मुलं मृत्युमुखी पडतात. आणि एक पाहिला अर्भक मृत्यू दर. ठीक आहे, जर 12 दिवसाच्या आत. ठीक आहे, 12 दिवसाच्या आत किती मुलांच्या मागं, 1 लाख मुलांच्या मागं जेवढे मुलं मृत्युमुखी पडतात त्याला म्हणायचं ठीक आहे अर्भक मृत्यू दर. ठीक आहे, बालमृत्यू दर म्हणते, कारण पहिल्या 12 दिवसात ठीक आहे मुलं मृत्युमुखी पडण्याचे चान्सेस का असतात, जास्त असतात. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. आणि महिला 42 दिवस म्हणजे 6 आठवडे जवळपास काढून ठेवलं तर इन्फेक्शन होऊ शकते. ठीक आहे, म्हणून महिला गर्भवती असताना तिला पपई कधीच खायला देत नाही, कारण पपई गरम आहे. लवंगसारख्या वस्तू देत नाही, गरम आहे डायरेक्ट. ठीक आहे, ते जे बाळ आहे तर ते डायरेक्ट अपरिपक्व बाळ गर्भाशयातून बाहेर निघू शकते. ठीक आहे, इतकं पॉवरफुल आहे ते पपई आणि लवंगसारख्या वस्तू. त्या खायला नाही देत, त्याचे पथ्य पाहायला लागते. हेच लागन तर पपई जशी डिलिव्हरी झाली तिला पपया देते, कारण पपईमध्ये पेप्टिन असते आणि पेप्टिन हा घटक ठीक आहे दूध निर्माण होण्यासाठी स्त्रियांमध्ये प्रचंड कामाचा आहे. म्हणून ठीक आहे जसं डिलिव्हरी झाली तिला पपई देते, पण डिलिव्हरीच्या अगोदर पपई खाऊ नाही देत. तर हे पथ्य जे आहे तर ते पथ्य का खाऊ नये, मग काय ठीक आहे 1.25 महिना जवळपास पथ्य पाहायला लागते डिलिव्हरीच्या बाईले. तर ते याच्यासाठी का
इन्फेक्शन जर झालं तर मृत्युमुखीच पडू शकते स्त्रिया. म्हणून ठीक आहे याचे पथ्य जुन्या काळापासून ठीक आहे पहिले गावात डिलिव्हरी होत होत्या मातंग समाजाची बाई करत होती. ठीक आहे तिच्यापाशी काही ॲपरेटस नाही काही नाही. मग मूल उलटं जन्माला आलं ठीक आहे ते डोक्याकडून येते पायाकडून ते बा आपल्याकडे म्हणते ह्या पायवरी आहे म्हणते. पायवरी आहे म्हणजे याच्या हातानं याच्या पायानं पाठ दाबून घे म्हणते लवकर बसते म्हणते. पायवऱ्या म्हणजे मूल सहसा ठीक आहे डोक्याकडून जन्माला येते. पण ते जर पायाकडून आलं कधी कधी आडवं राहते कधी कधी बाळाच्या मानीमध्ये नाळ फसून राहते तर ते कशी काढता येईल. ठीक आहे त्याच्यासाठी वस्तू साहित्य मेडिकल इक्विपमेंट पाहिजे आणि ते कुठं गावात राहणार आहे. तर अशा वेळेस बाळही मरू शकते आणि माताही मरू शकते लवकर जर तिच्या पोटातून ते निघालं नाही. ठीक आहे म्हणून ह्या साऱ्या गोष्टी दवाखान्यात आता उपलब्ध आहे. ठीक आहे जर नाहीच असं काही झालं तर मग सीझर करते. पण आता सर्रास सीझर केल्या जाते. ठीक आहे नवीन शिकणारे पोट्टे राहते त्याला ठीक आहे त्याच गर्भवती स्त्रीवर कसं सीझर करायचं शिकवते आणि त्याचे पैसे जास्त भेटते कायचे सीझरचे. ठीक आहे नॉर्मल डिलिव्हऱ्या फार कमी व्हायला लागल्या. मग मागं लोकसत्ताले मोठा लेख आला होता याच्यावर. असो तो विषय काही आपला नाही आहे. पण आपल्याला पाहायचं आहे भारताची 15वी लोकसंख्या 2011ले भारतानं 15वी जनगणना केली. जनगणना कशासाठी करते मी सांगितलं. भविष्याचा वेध घ्यायचा आहे. लोकसंख्या किती वाढत आहे त्याच्यानुसार आपल्याला कसं व्यवस्थापन करायला पाहिजे किती नवीन रोजगार निर्माण करायला पाहिजे. हे लहान लेकरं पैदा झाले हे मोठे झाल्यावर एवढी लोकसंख्या भारताची नव्यानं पैदा होणार आहे. याच्यासाठी आपण रस्ते किती बांधायला पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ह्या सारा फ्युचर प्लॅन कशावर डिपेंड आहे लोकसंख्येवर. कशावर डिपेंड आहे. हां आता घरचं प्लॅनिंग करते लोक का 3 लेकरं करायचे का 2 लेकरं करायचे. मग जसं तुम्ही तुमच्या घरचं प्लॅनिंग करता तर देशसुद्धा प्लॅनिंग करते का एवढी लोकसंख्या आहे तर त्याचं फ्युचर प्लॅनिंग कसं असलं पाहिजे. ठीक आहे लोकसंख्या वाढली त्याच्यानुसार करावं लागेल ना. ठीक आहे मग किती शाळा ठीक आहे किती ठीक आहे कॉलेजेस निर्माण असले पाहिजे एज्युकेशनच्या कोणत्या फॅसिलिटीज असल्या पाहिजे कोणत्या शिक्षणाला महत्त्व आहे समोर अजून काय टेक्नॉलॉजी येऊन राहिली त्याचे कॉलेजेस आहे का. ठीक आहे पोरांचा ऊप कुणीकडं आहे हा सारा विचार करून समोरचं प्लॅनिंग बनवण्यात येते. पण त्याच्यासाठी जनगणना गरजेची आहे. मग 2011ले 15वी जनगणना झाली. दर 10 वर्षानं जनगणना करण्यात येते. किती वर्षानं 10. दर 4 वर्षानं व्याघ्रगणना करण्यात येते. दर 5 वर्षानं पशुगणना करण्यात येते. या भारतात ढोरं मोजल्या जाते 5 वर्षानं वाघं मोजल्या जाते 4 वर्षानं माणसं मोजल्या जाते 10 वर्षानं. पण जातीनिहाय जनगणना 1931लेच इंग्रजांनी केली होती. तेव्हापासून भारतातले लोक जातीनिहाय मोजण्यात आले नाही. आता जातीनिहाय जनगणनेची प्रचंड मागणी होऊन राहिली. ठीक आहे काँग्रेसने जातीनिहाय जनगणना सत्तेत आल्या तेव्हापासून केली नाही. आता उरावर बसला मोदी तर आता कुठं काँग्रेस फडफड करून राहिली. आता राहुल गांधी म्हणते का आम्ही जातीनिहाय जनगणना करू. चांगली गोष्ट आहे. देर आहे दुरस्त आहे. ठीक आहे आता राहुल गांधीचे स्टेटमेंट आहे ना का आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मग जातीनिहाय जनगणना करू शकते. 1931ले केली होती. केव्हा केली होती म्हणजे इंग्रजांच्या काळात. आणि भारतात जनगणना मोजणं सुरू झाली 1872. लॉर्ड मेयोनं पहिल्यांदा हे प्रश्न येते याच्यात इतिहासावर का पहिल्यांदा जनगणना मोजण्याची सुरुवात कोण केली तर लॉर्ड मेयोनं केली 1872. आणि 1881 पासून रेग्युलर 10 वर्षानं मग जनगणना मोजण्यात येते. ठीक आहे भारत स्वातंत्र्य होतपर्यंत ठीक आहे भारत स्वातंत्र्य होतपर्यंत ठीक आहे 72ले 81ले 91ले ठीक आहे त्याच्यानंतर 1 ठीक आहे त्याच्यानंतर 11 ठीक आहे 21 31 आणि 41. ठीक आहे भारत स्वातंत्र्य होतपर्यंत 8व्या इंग्रजांनी मोजली आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर 7व्या भारतानं मोजली. ठीक आहे आता पुन्हा 8व्यांदा आपण मोजली असती 21ले मोजायला पाहिजे होती पण त्या वर्षी कोरोना आला. पण आता कोरोना जाऊन ठीक आहे 2-3 वर्ष झाले पण अजूनही मोजली नाही. आता मोजणं गरजेचं आहे. ठीक आहे आता मोजायला पाहिजे आणि मोजाच लागेल. काहून तर 1900 ठीक आहे चोट्यो 1929ले हे 2029ले ठीक आहे लोकसंख्याचे मतदारसंघ आणि विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. केव्हा 1929ले. आता जो वर्धा मतदारसंघ आहे लोकसभेचा याच्या 6 मतदारसंघ आहे 4 वर्धेचे 2 अमरावतीचे. ठीक आहे आता ह्या वर्धा मतदारसंघ आहे. आता वर्धा मतदारसंघाची पुनर्रचना व्हायच्या अगोदर वर्धा मतदारसंघात ठीक आहे शिंदी रेल्वे बी होतं. आता ते जेव्हा पुनर्रचना झाली शिंदी रेल्वे हे गाव चाललं गेलं. शिंदी रेल्वे जिल्हा परिषद सर्कलच चालला गेला पुरा. ठीक आहे
तर ते मग पुनर्रचना झाली. आता नवीन जेव्हा पुनर्रचना येईल तेव्हा कोणते नवे भाग जोडते, कोणते नवे भाग तोडते, हे सगळे होईल. पण त्याच्यासाठी का लागन? लोकसंख्या. म्हणून आता त्याच्या अगोदर लोकसंख्या मोजणं अनिवार्य आहे. पाहू आता मोदी मोजते का नाही. तर पण जातीनिहाय सुद्धा मोजायला पाहिजे. म्हणजे ओबीसी किती आहे, SC किती आहे, ST किती आहे, ठीक आहे, VJNT किती आहे, हे सगळे माहीत पडन. आणि मग आपल्याला दावा करता येईल का आम्ही 52% आहे, आम्हाला एवढं पाहिजे. ठीक आहे, हे तुमचं आहे 3%, ते तुम्ही घ्या, मोकळे व्हा. ठीक आहे. अरे ऑथेंटिक डाटा असते कशाचा? लोकसंख्या आयोगाचा. ठीक आहे, हा ऑथेंटिक डाटा झाला. अनामधातले कोणतेही आकडे पेपरले आले त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही. आपल्याला आकडे परीक्षेत विचारते भारतानं जे जनगणना केली त्याची. त्याच्यामुळे अनामधात काही बी आकडे आले पेपरले, भारताची लोकसंख्या 145 कोटी झाली, चुलीत घाल म्हणा तू. ठीक आहे, आम्हाला परीक्षेत विचारते 2011ला मोजलेली. ठीक आहे, 21ले मोजली नाही तर त्याचे आकडे आहेच नाही. आणि हे कंपॅरिझनमध्ये शिका लागते. तर असं आहे. म्हणून जातीनिहाय जनगणने चाललाय मोठा मुद्दा आहे. त्यानं अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकते. मग हे ठीक आहे, जनगणना 15वी जनगणनेचं घोषवाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य. सुरुवात झाली 1 एप्रिल 2010ले. आता हे सगळी जनगणना करते गावचे मास्तर लोक. ठीक आहे, यायले पगाराव्यतिरिक्त एक्स्ट्रा पैसे देते. ठीक आहे, मुंबईसारख्या ठिकाणी तर लोकसंख्या मोजणं म्हणजे डोक्याला तापच आहे. ठीक आहे, जर एखादा माणूस 10व्या मजल्यावर आहे तिथं जर लिफ्ट नसन तर तो मेला. ठीक आहे, आणि तो जर भेटला नाही तर त्याला 3 चक्रा कमीत कमी मारा लागते. ठीक आहे, काय तो जा दुपारी भेटते का संध्याकाळी भेटते. ठीक आहे, आणि सगळी माहिती आहे 150 कॉलम राहते. बकरे आहे का, गाई आहे का, ढोरा आहे का, लेकरं आहे का, लेकरं का करत आहे, शिक्षण सगळे लिहून घेते. ठीक आहे, पण वेगळे व्यतिरिक्त पैसे देते. आणि रोज सकाळी कलेक्टरसमोर तो डाटा सबमिट करावा लागते. तर इतकं खतरनाक काम आहे. आता लक्ष द्या, आता तर टॅबवर होणार आहे सगळी जनगणना. ठीक आहे, टॅबलेट देणार आहे शिक्षकायले आणि टॅबवर, नाही पहिले असे फर्रे आहे कागदाचे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. भारताची पहिली जनगणना लॉर्ड मेयोनं 1872ले सुरू केली. 1881 पासून रेग्युलर मोजणं सुरू झाली. ठीक आहे, दर 10 वर्षांना जनगणना मोजण्यात येते. ठीक आहे, भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांना कर, लॉर्ड मेयोचं पुन्हा एक दुसरं काम आहे. लॉर्ड मेयोचे 2 कामं लक्षात ठेवायची. एक, त्यानं जनगणना सुरुवात केली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कर आकारण्याचे अधिकार दिले. म्हणून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणते. काय म्हणते? आर्थिक. पहिले टॅक्स वसूल करण्याचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीलेच होते. पण त्यानं ज्या छोट्या बॉड्या आहे ग्रामपंचायत, आता ग्रामपंचायतले टॅक्स आकारता येते ना, घर टॅक्स आकारते ना. तुमच्या गावात रेतीचा घाट असेल तर त्याच्यावर बी पैसे लावते. तुमच्या गावात कंपनी आली तिच्यावर बी टॅक्स लावते. ठीक आहे, पाणीपट्टी कर, बाहेर लाईट लावली आहे ते दिवाबत्ती कर, हे सगळे टॅक्स आकाराचे कर ग्रामपंचायतले अधिकार, नगरपालिकाले अधिकार कोण दिले? लॉर्ड मेयोनं दिले. कोण दिले? म्हणून याले आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणते. विकेंद्रीकरण म्हणजे अधिकार डिवाईड करणे. विकेंद्रीकरण का? ठीक आहे, बाप म्हातारा झाला. ठीक आहे, 4 दुकानं होते कपड्याचं. ठीक आहे, एक गाड्या दुरुस्तीचं, एक होतं किराणा आणि एक होतं लेकाचं. ठीक आहे, स्टेशनरी. 4 पोट्ट्याला 4 देऊन दिले. पाहून घ्या रे बाबा. ठीक आहे, थोडे थोडे मला आणून देत जा. का केलं? अधिकाराचं का केलं? डिवायडेशन. बस तसंच आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे अधिकार डिस्ट्रीब्यूट करणे. ठीक आहे, त्याला डिसेंट्रलायझेशन म्हणते. काय म्हणते? डिसेंट्रलायझेशन. मग ही भारताची 15वी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतर. ठीक आहे, 7वी. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर 7वी. आता 8वी होईल. त्याच्यानंतर जनगणना आयुक्त होते सी चंद्रमौली. कोण होते? सी चंद्रमौली जनगणना आयुक्त होते. त्याच्यानंतर 2001 नंतर. ठीक आहे, भारतात तुम्हाला PDF टाकली का? हां, ठीक आहे, PDF टाकून देईन आज. ठीक आहे, 2001 नंतर भारतात येत्या 10 वर्षात 48 नवीन जिल्हे तयार झाले. ठीक आहे, आणि 204 नवीन तालुके तयार झाले म्हणते. आता भारतामध्ये 2011ची जनगणना मोजल्यावर 640 जिल्हे होते आणि 5776. ठीक आहे, जनगणना एकूण 5767 तालुके होते. आता तुम्हाला सांगतो ही जिल्ह्याची संख्या 700च्या वर गेली आहे. कायच्या वर गेली आहे? 700च्या वर. ठीक आहे, आता हे सगळी जनगणना मोजली काय सगळे जिल्ह्या सहित येते. ठीक आहे, भारतातला सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानं कोणता? तर लेह लद्दाख आहे. कोणता आहे? ठीक आहे, मग आता भारतातला सर्वात लहान जिल्हा कोणता? हे सगळे प्रश्न सगळे क्लिअर आउट होऊन जाते त्याच्यात. पण जनगणना म्हणल्यावर सगळेच पॉईंट क्लिअर होते. 2011मध्ये ठीक आहे जगाची जनगणना 700 कोटी. ठीक आहे, म्हणजे 7 अब्जवर गेली होती. कितीवर गेली होती? 7 अब्ज. त्यापैकी 121 कोटी लोक भारतात आहे.
जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी आपलं क्षेत्रफळ पहा ना, ठीक आहे, जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 2.42% आपण व्यापला आहे. जागा पाहिली तर आपल्यापाशी 2.42% आणि लोक अकातल्यासारखे आहे. किती आहे तर 17.5% लोकसंख्या एकट्या भारतात आहे. ठीक आहे, किती म्हणजे लोक 17.5%. ठीक आहे, म्हणजे असं समजा का जगात ठीक आहे 100 लोकांपैकी 17 लोक कुठं आहे भारतात आहे. 17.5 लोक भारतात आहे ना, असा त्याचा अर्थ आहे ना. जगातल्या 100 लोकांपैकी जगाच्या एकूण लोकसंख्येची भारताचे प्रमाण 17.5% आणि जागा किती व्यापली आहे म्हणजे जागा फार कमी आहे आपल्यापाशी. म्हणजे कचाट्यासारखी लोक आहे म्हणून ह्या लोक दिसते असे तुम्हाला. ठीक आहे, शहरात कार्यक्रम असला काय चालले, ठीक आहे, मुंग्या माकोड्यासारखे. असं तुम्हाला अमेरिकेत बिन दिसणार नाही. अमेरिकेत गर्दी जमा करायला लई डोक्याला ताप लागते. ठीक आहे, आपल्या इथं गर्दी जमा करायला जास्त वेळ नाही लागत. ठीक आहे, पेट्या वाट्या गर्दी. ठीक आहे, अजून काही सांगा. आर्वी नाक्यावर लंगर आहे गर्दी. ठीक आहे, तिथं अमेरिकेत लवकर गर्दी जमा होत नाही कारण लोक विखुरलेले आहे. लोक ठीक आहे एकदम असे डेन्स नाही आहे. मग आता लक्ष द्या रे, 1 एप्रिल 2010 पासून 2011च्या 15व्या स्वातंत्र्यानंतर 7वी जनगणनेस तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्यापासून सुरुवात झाली होती. भारताचे प्रथम नागरिक असतात त्यांच्यापासून जनगणनेस सुरुवात करतात. भारताचे प्रथम नागरिक असते भारताचे राष्ट्रपती. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्ही जरी झाले ठीक आहे आणि तुमच्या वेळेस जनगणना आली तर तुमच्यापासून सुरुवात करा. ठीक आहे, तुम्ही असले पाहिजे तेव्हा. ठीक आहे, तुम्ही जर मनातल्या स्पॅनमध्ये सापडले ठीक आहे तर तुमच्यापासून कशी जनगणना मोजन, तेव्हा जनगणनाच नाही राहत. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, 2011च्या जनगणनेनुसार भारतात 53 असे शहर आहे ज्याची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. 53 शहर आहे ज्याची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, नागपूर शहर आहे, पुणे आहे, ठाणे आहे. ठाण्याची लोकसंख्या ती 1 कोटीच्या वर आहे. ठीक आहे, ते बरं झालं आता पालघर निघालं, कमी झाली. ठीक आहे, 93 लाखाच्या जवळपास आली. नाहीतर 1 कोटी ठीक आहे 10 लाख लोकसंख्या होती. 1.1 करोड लोकसंख्या नुसत्या ठाणे जिल्ह्याची होती. एवढी अचानक बूम कशी वाढली. ठीक आहे, 40 लाख लोकसंख्या वाढली 10 वर्षात ठाण्याची. 40 लाख कशी वाढली तर पुरे मुंबईतले लोक नोकऱ्या करणारे आहे ना फ्लॅट तिथं घेतले. कुठं ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं काल, ह्या सगळ्या परिणाम कशाचा आहे स्थानांतर. कशाचा आहे स्थानांतर. हे लक्षात ठेवजा बरं, परीक्षेत प्रश्न येते. मुंबईत कामं करते लोक आणि मस्त मोकळ्या जागी तिकडं फ्लॅट घेतली आहे बिल्डिंग आहे मध्ये मस्त इकडं, कारण मुंबईत प्रचंड महाग आहे. तर लोक लागन तर लोकलची सुविधा असल्यामुळे लोक 2.5 तासाचा प्रवास करून ठाण्यावरून 3 तासाचा प्रवास करून मुंबईत येते. म्हणजे याले 2.5 तास जाले 2.5 तास. ठीक आहे, किती झाले 5 तास. आणि जॉब करा 8 ते 9 तास म्हणजे 13 तास तर नुसत्या 5 तास तर म्हणजे आयुष्याचे 5 तास रोजचे ट्रेनमध्ये चालले द्यायचे. ठीक आहे, तो घरून निघते तेव्हा लेकरं झोपून राहते, घरी जाते तेव्हा लेकरं झोपलेलं राहते. ठीक आहे, म्हणजे त्याला हप्ताभर पोरासोबत बोलता येत नाही. काही लोक 11 वाजता घरी जाते तर लेकरं झोपून राहते. ठीक आहे, असं आयुष्य मुंबईतलं आहे. मला तर अजिबात आवडत नाही. ठीक आहे, मला रिस येते त्या आयुष्याचा. ठीक आहे, मुंबईतल्या मी पाहिलं ते जवळून पाहिलं. अरे म्हणलं आपलं आयुष्य मस्त आहे, सुखी समृद्ध. ठीक आहे, मस्त. ठीक आहे, मोकळी हवा. कचाट्यासारखे लोक कवा भीती दुनिया भरायची, बॉम्ब फुटते का हमला होते का. ठीक आहे, ही भीती आहेच मुंबईतल्या लोकांना. कवा का होईल काहीच सांगता नाही. सिरियल ब्लास्ट झाली आहे मुंबईत. ठीक आहे, आणि मुंबई टार्गेट आहे आतंकवाद्याचं. ठीक आहे, का बरं टार्गेट आहे तर भारताचं इकॉनॉमिकल कॅपिटल आहे भारताची. ठीक आहे, आर्थिक राजधानी आहे आणि प्रचंड पैसा गुंतवणारे लोक कुठे येतात मुंबईत येतात. त्याच्या सगळ्या मिटिंगा फिटिंगा मुंबईत राहते. म्हणून फॉरेनच्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे भारताबद्दल. म्हणून आतंकवादी ठीक आहे बाकी कोण्या शहरात अटॅक नाही करत, मुंबईत जास्त अटॅक करते. त्याचं कारणच ते आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या, खतरनाकच आहे मुंबई. मग आता क्षेत्रफळानुसार जगात भारताचा 7वा क्रमांक लागतो. ठीक आहे, पहिला देश क्षेत्रफळानं रशिया. ठीक आहे, कॅनडा, त्याच्यानंतर चायना, अमेरिका. ठीक आहे, ब्राझील आणि मग ऑस्ट्रेलिया आणि मग भारत. 7 देश आहे. सोपं आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, भारताच्या वरतं ठीक आहे भारताच्या वरतं क्षेत्रफळ रशिया. ठीक आहे, रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत. ठीक आहे, 7वा क्रमांक क्षेत्रफळानं आणि लोकसंख्येनं 2रा क्रमांक. पण तेव्हा 2रा होता. आता जगात आपण लोकसंख्येनं पहिल्या क्रमांकावर आलो.
युनोचा अहवाल आहे. युनो म्हणते भारताने चायनाला मागे टाकून लोकसंख्येत पहिला क्रमांक पटकावला. आपण लोकसंख्येतच पटकावू शकतो, बाकी इकडे किती काही पटक केलं तर आपण काही पहिल्या क्रमांकावर जात नाही. अन्नधान्याच्या उत्पादनात, गहू तांदूळाच्या उत्पादनात, भाजीपाल्याच्या उत्पादनात, फुलाच्या उत्पादनात चायना पहिल्या क्रमांकावर आणि दुसरा क्रमांक लागते आपला. जगात दुधाच्या उत्पादनात आपला पहिला क्रमांक आहे. कायच्या उत्पादनात? दुधाच्या. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, लोकसंख्येच्या बाबतीत पहिला भारत, मग दुसरा चीन, तिसरा USA आणि चौथा इंडोनेशिया. आता इंडोनेशिया हे जे बेट आहे मुस्लिम बहुल राज्य आहे. ॲक्च्युली ते हिंदू बहुलच होतं. तिथं एका मुस्लिम राजानं हमला केला आणि ठीक आहे, आणि मग त्यानं लोकांना धर्म परिवर्तन करायला लावलं. ठीक आहे. नाही तिथं बाली नावाचं बेट आहे जे पूर्णतः हिंदू आहे. काय? हिंदू आहे. ठीक आहे. तुम्ही सिंगापूरमध्ये गेले तर सिंगापूरमध्ये लक्ष द्या, सिंगापूरमध्ये ठीक आहे 4 भाषात बोर्ड लागले आहे. ठीक आहे. त्या 4 भाषात एक आपली भाषा आहे तामिळ. ठीक आहे. सिंगापूरमध्ये जर गेले तर 4 भाषा आहे. ठीक आहे. एक मलय भाषा आहे मलेशियाची, जवळच आहे मलेशिया म्हणून. एक सिंगापूरची लोकल लँग्वेज आहे, एक इंग्लिश आहे आणि एक तामिळ भाषा आहे. मग मी विचारलं त्याला का हे तामिळ भाषेत काहून आहे, तर बंद सिंगापूर जेवढंही उभं केलं आहे ते तामिळनाडूच्या लोकांनी केलं आहे. आणि त्या एका तामिळ राजानं त्या सिंगापूर बेटाचा शोध लावला होता. ठीक आहे. मग म्हणलं तामिळ भाषा काहून बोलते, तर बंद सिंगापूर उभं केलं आहे. ठीक आहे. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर सिंगापूरमध्ये होऊन राहिलं आहे ते तामिळनाडूचे लोक आहे. बरेचसे तामिळनाडूचे लोक तुम्हाला सिंगापूरमध्ये भेटल आणि बोर्डसुद्धा आहे. म्हणजे आता मी ते गेल्यावर म्हटलं इथं आपली भाषा कशी का बोलली जाते बा. ठीक आहे. एवढं कसं आपल्या भाषेला महत्त्व दिलं त्यानं. आणि त्याचा एक सिंगापुरियन डॉलर आपल्या भारतात त्याची किंमत आहे ठीक आहे जवळपास 75 रुपये. किती रुपये? म्हणजे त्याचा $1 विकत घ्यासाठी आपले किती द्या लागते? 75. मी जेव्हा 75,000 रुपये देईन तर ते मला $1,000 देईन. किती $1,000 देईन? 1,000. ठीक आहे. आणि टॅक्सीमध्ये कोणत्या गाड्या आहेत? हे ढोबर गाड्या भेटणार नाही तुम्हाला, मारुती 800. ठीक आहे. अजिबात नाही. ठीक आहे. तिथं टॅक्सीमध्ये गाड्या कोणत्या? तिथं टॅक्सीमध्ये गाड्या आहे सिंगापूरमध्ये मर्सिडीज बेन्झ, BMW, व्होल्क्सवॅगन. ठीक आहे. कायच्यात? टॅक्सीमध्ये बुडगं चालवते. ठीक आहे. मी एका बुड्याच्या गाडीत बसलो, त्याचं वय होतं 68 वर्ष. म्हणलं या वयात तुम्ही गाडी चालवून राहिली टॅक्सी? कारण पोरं बारं नाही का? 2 मुली आहे म्हणे. म्हणलं एक का करते? एक बिझनेसमॅन आहे म्हणे. म्हणलं दुसरी काय? तर मॅजिस्ट्रेट आहे म्हणे सिंगापूरमध्ये, न्यायाधीश आहे. ठीक आहे. म्हणलं ते पैसे नाही देत का? तर आम्हीच मागत नाही म्हणे, जोपर्यंत कमावता येते तोपर्यंत कमवायचं. या गाडीवर किती कमावता? तर तो म्हणे ठीक आहे मी $2,000 कमावतो रोजचे. $2,000 म्हणजे भारतात त्याचे करा 2,000 गुणिला म्हणजे किती? 1.5 लाख रुपये. ठीक आहे. इंडियाचे. ठीक आहे. म्हणजे तो किती छापत असेल तुम्ही विचार करा. ठीक आहे. तर इतकं खतरनाक काम आहे आणि जबरदस्त आहे तिची जे ठीक आहे ट्रॅफिकची व्यवस्था असं कोणी आलं मधातून ॲटो लावला. ठीक आहे. बसा माझ्या गाडीत. ठीक आहे. सिरियल वाईज सगळे काम आहे. तर जबरदस्त लोक बुढेबाडे सगळे म्हणजे काय म्हणते त्याले जोपर्यंत कमावता येते दुसऱ्याले पोरा गिराले पैसे मागायचे नाही. इतकं खतरनाक काम आहे त्याचं. आणि तिथं भारतीय लोकांची एक वस्ती आहे. तिथं भारतीय लोकांना आपली लायकी दाखवली आहे. बंद्या सिंगापूरमध्ये तिथं गेलं का कळते का हे भारतीय वस्ती आहे. ठीक आहे. ते लोक म्हणते बा हे कुठंही लघवीले बसते. ठीक आहे. मग ते डायरेक्ट तिथचे लोक म्हणते म्हणजे या एरियात आलं का हे आपली लायकी दाखवून दिली. ते ओळखायला येते का हे इंडियन वस्ती आहे म्हणून. ठीक आहे. तर असं तुम्हाला तिथं पाहायला भेटेल सिंगापूरमध्ये. तिथं खेडं नाही आहे, पूर्ण शहर आहे. एकही भिकारी नाही आहे सिंगापूरमध्ये. ठीक आहे. एकही भिकारी नाही. भिकारी नसणारा देश आहे सिंगापूर. ठीक आहे. आणि तुम्हाला जर रोड क्रॉस करायचा आहे तर रोड क्रॉस करायच्या वेळेस ठीक आहे तिथं एक बोर्ड आहे. त्या बोर्डची ग्रीन वाली बटन दाबायची तर डायरेक्ट ग्रीन लाईट लागते वरचा कारा थांबते. ठीक आहे. पैदल माणसाला चालणाऱ्या माणसाला जास्त व्हॅल्यू आहे कारवाल्यापेक्षा. बटन दाबाची लगेच ग्रीन लाईट लागते, बंद्या गाड्या थांबते. ठीक आहे. ते पट्ट्या मारून आहे त्या पट्ट्यानं जायचं, रोड क्रॉस करायचा, लगेच चालू होऊन जाते. ते मग लाल दाबाची गरज नाही, आपोआप चालू होऊन जाते. ठीक आहे. एवढं जबरदस्त काम आहे. जपानमध्ये गेले तर सायकलवाल्यासाठी स्पेशल रूट आहे. म्हणजे रस्त्याच्या बाजूला सायकलवाल्यासाठी त्याच्याहून कोणी चालणार नाही. सायकलवाला जर मधात आडवा आला तर बंद्या गाड्या थांबते.
ठीक आहे. सायकलवाल्याला एवढी व्हॅल्यू आहे, कारवाल्याला कुत्रं विचारत नाही तिथं. ठीक आहे. पण आपला एखादा जर माणूस कारवाला आहे, तो जर एका दिवशी सायकल घेऊन बाहेर पडला, लागलं वाटते ढोबरीले, ठीक आहे, काही नाही, पेट्रोल टाकायची सोय नाही वाटते, सायकलवर आलं वाटते, हे तिथं सायकलवर चालणे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करत आहे, हा इको फ्रेंडली माणूस आहे असा विचार करण्यात येते. विचार करण्याच्या पद्धती अलग अलग आहे, देशानुसार त्या बदलतात. ठीक आहे. तुम्ही जर तिथं गेले बालीमध्ये आणि एखाद्या मुलीला म्हणलं यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, आय वॉन्ट टू वन पिक विथ यू, ठीक आहे, तर यस यस व्हाय नॉट, ते तुमच्यासोबत एक पिक्चर काढते, तुम्हाला घरी जेवायला बोलावते, तिच्या बॉयफ्रेंड समोर म्हणायचं तरी त्याला आनंद होते. आपल्या भारतातल्या एखाद्या बॉयफ्रेंडसोबत एखादी मुलगी आहे, तिले म्हणा यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तर तुमची गच्ची धरण तो साल्या माया गर्लफ्रेंडले म्हणून राहिला, माया गर्लफ्रेंडवर नजर टाकून राहिला तू, त्याले एवढं प्राऊड फील होते. तिथं जर तुम्ही असं म्हणलं त्याच्या गर्लफ्रेंडले का यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तर त्याला वाटते का मी एका सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड आहे, असं तो फील करते. विचार करण्याच्या पद्धती पहा, दोन देशांमध्ये किती डिफरन्स आहे. ठीक आहे. भारतातली आणि फॉरेनमधली. म्हणजे माझ्यासोबत जो पोरगा होता तो सायकलवीर, तो अशी सुंदर मुलगी दिसला का तिले म्हणाचा, साला मला भीती वाटे ह्या लाता खाते का रे, पण नाही ते मस्त फोटो काढू द्यायची, तिचा बॉयफ्रेंड मस्त हसाचा, थोडे फोटो काढायचा. म्हटलं बॉय एकदम, म्हटलं असं काहून, असं भारतात नाही. तर मग त्या तो सांगे मले इकडले मुलं कसे विचार करते आणि आपल्या इकडले मुलं कसे विचार करते, ह्या विचारसरणीमधला डिफरन्स आहे. ठीक आहे. पण भारतातला मुलगा असा कधीच विचार करणार नाही. तुम्ही जर त्याच्या गर्लफ्रेंडले जर म्हणलं यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तर तो तुम्हाला तुडवण धरून. ठीक आहे. तर असं ते बाहेर देशामध्ये म्हणजे बराचसा, म्हणजे देश फिरल्याच्या नंतर खूप काही शिकायला भेटते. ठीक आहे. प्रचंड गोष्टी शिकायला भेटते आणि ह्या गोष्टी आपण तिथं गेल्याच्या नंतर अनुभवायला भेटते. तुम्ही इंडोनेशियात गेले तर कोणत्याच फॉरेनच्या माणसाला जमिनीचा एकही तुकडा घेऊन नाही देत, एकही तुकडा घ्यायची परवानगी नाही, म्हणून तिचं कल्चर टिकून आहे. तुम्ही इंडोनेशिया बालीत गेले ना, याचीच इच्छा नाही होत. इतका सुंदर देश आहे, इतके सुंदर मंदिर आहे हिंदूंचे, खूपच सुंदर. म्हणजे असं वाटते का ह्या, आणि अजूनही त्या पुरातन वस्तू, दरवाजाच्या डिझाईन आजही लोक ग्रामीण भागातले त्या बनवतात. ठीक आहे. खूपच कल्चरल देश आहे आणि कल्चर टिकून ठेवलं आहे त्यांनी. आता लक्ष द्या, त्याच्यानंतर भारताची लोकसंख्या 2011 नुसार भारताची एकूण लोकसंख्या आहे 1,21,21,93,422. वाचता येते ना, वाचता घिसता येते का? हां, ठीक आहे. तर साध्या भाषेत बाकीचं काही लक्षात नाही ठेवायचं. 121 कोटी भारताची लोकसंख्या आहे. किती कोटी? 121 कोटी. त्यापैकी पुरुष किती आहे? तर 62,37,24,248, 51.54% पुरुष आहे. म्हणजे 1.5% पुरुष जास्त आहे भारतात. ठीक आहे. एकूण लोकसंख्येत पहा ना, 1.5% पुरुष जास्त आहे, स्त्रिया 1.5% कमी आहे. 58,64,69,174 स्त्री आहे, म्हणजे 48.46% स्त्री आहे भारतात. ठीक आहे. एकूण लोकसंख्येत. आता इथं लक्ष द्या, सर्वाधिक लोकसंख्या असणारे, आता पहा मी तुम्हाला खूप जबरदस्त लोकसंख्या काढून दिलेला आहे. सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य हे क्रमानं 4 राज्य. पहिलेवाले लक्षात ठेवायचे, शेवटलेवाले. सर्वात कमी लोकसंख्या आहे कोणत्या 4 राज्याची कमी आहे, सर्वात जास्त कोण्या राज्याची आहे. ठीक आहे. आता सर्वात जास्त लोकसंख्या यूपी. किती लोकसंख्या आहे? 20,72,00,000. 2011च्या जनगणनेनं सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य कोणतं? अबे कोणतं? यूपी. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 16.5% एकाच राज्यात आहे. कोणत्या? यूपी. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,23,00,000. किती आहे? 11,23,00,000. बिहारची लोकसंख्या आहे 10,38,00,000. आणि पश्चिम बंगाल. पहिले लोकसंख्येने 4 राज्य. ठीक आहे. पहिले लोकसंख्येने 4 राज्य, यूपी, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे. यूपी, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल. ठीक आहे. यूपी, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल. क्षेत्रफळानं मोठं राज्य आहे राजस्थान. दुसरं राज्य आहे MP. क्षेत्रफळानं तिसरं राज्य आहे महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा क्षेत्रफळानं 3रा क्रमांक आणि लोकसंख्येनं 2रा क्रमांक. ठीक आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानं 3रा क्रमांक,
लोकसंख्येनं दुसरा क्रमांक. समजलं का? ठीक आहे. मग आता इथं पहा, ठीक आहे. 9.28% लोकसंख्या आहे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28% महाराष्ट्रात आहे, बिहारमध्ये 8.58 आणि पश्चिम बंगालमध्ये 7.55. आता नवीन आकडेवारी जेव्हा येईल तर हे चेंज होईल, सगळे होऊ शकते याच्यात चेंज. ठीक आहे. मग सर्वात कमी लोकसंख्या कोण्या राज्याच्या आहेत? सर्वात कमी लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सिक्कीम. कोणाची आहे? अबे कोणाची आहे? हां, छटाकभर राज्य आहे. गडचिरोली आहे ना, गडचिरोली. गडचिरोलीच्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळ आहे. कोणाचं? त्याच्यात त्याने 4 भाग केले. नॉर्थ सिक्कीम, ठीक आहे, साऊथ सिक्कीम, ईस्ट सिक्कीम, वेस्ट सिक्कीम. ठीक आहे. पण सुंदर राज्य आहे, इतकं सुंदर राज्य आहे का तिचे म्हणजे तुम्ही गेल्याच्या नंतर, ठीक आहे, खूपच जबरदस्त राज्य आहे सिक्कीम. तुम्ही एक वेळा तिथं जा आणि नियम पाळणारे लोक भेटन तुम्हाला, आणि चांगले लोक भेटन. आणि तिच्या, ठीक आहे, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री एवढ्या सुंदर आहे का तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर पुन्हा वापस यायची इच्छा होणारच नाही, असं राज्य आहे. तर सिक्कीम फक्त 61 लाख लोकसंख्या आहे. किती लाख? 61 लाख. ठीक आहे. 0.05% भारताच्या एकूण लोकसंख्येची ही लोकसंख्या आहे. मिझोराम 1,09,00,000 लोकसंख्या आहे. अरुणाचल प्रदेश 1,38,00,000 न गोव्याची 1,46,00,000. सर्वाधिक लोकसंख्येनं कमीवाले राज्य, ठीक आहे, सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची, मग मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा. ठीक आहे. सर्वात कमी कोणाची? सिक्कीम. हे जे वरतं लिहिलं हे सर्वात कमीवालं आहे. ठीक आहे. म्हणजे अशी जर वरून लिस्ट लिहित गेलो, यूपी, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, तर सर्वात शेवटी काही सिक्कीम. तर ते खालून लिहिले मी 4. ठीक आहे. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची, मग मिझोरामची, मग अरुणाचल प्रदेशची, आणि मग ते गोव्याची. समजलं का? हां, अबे हे समजलं का? हां. आता सर केंद्रशासित प्रदेश आहे, त्या केंद्रशासित प्रदेशाची सर्वाधिक लोकसंख्या कोणाची? ऑब्वियसली, ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लोकसंख्या दिल्लीची. किती आहे? तर किती आहे दिल्लीची लोकसंख्या? दिल्लीची लोकसंख्या आहे 18 कोटी. ठीक आहे. किती? हां. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. ठीक आहे. लक्ष द्या. 18 कोटी नाही, 1 कोटी. किती कोटी? ठीक आहे, 1 कोटी. ठीक आहे, 89 लाख, 1.38%. आणि लक्षद्वीप, काय म्हटलं? लक्षद्वीपची लोकसंख्या सर्वात कमी आहे. ठीक आहे. सर्वात जास्त केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या दिल्ली आणि सर्वात कमी लक्षद्वीप. ठीक आहे. हे लक्षात ठेव जा. बाकी केंद्रशासित प्रदेश नाही, पण स्टेट लक्षात ठेवायचे. का लक्षात ठेवायचे? अबे का लक्षात ठेवायचे? स्टेट. ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर पहा, त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे, ठीक आहे, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा राज्य सगळेच दिलं म्या, म्हणजे लोकसंख्या व्यतिरिक्त क्षेत्रफळानुसार कोणते राज्य आहे सर? भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानं सर्वात मोठं राज्य राजस्थान. राजस्थान, मग मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. हा क्रम लक्षात ठेवायचं. राजस्थान, मध्य प्रदेश. ठीक आहे. हां. मग राजू मधुले घेऊन महाराष्ट्रात आला आणि उत्तर प्रदेशात पळाला. ठीक आहे. काय म्हटलं? राजू, ठीक आहे, मधुले घेऊन महाराष्ट्रात आला आणि उत्तर प्रदेशात पळाला. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, लक्ष द्या. किंवा राजू, ठीक आहे, मधुले घेऊन महाराष्ट्रात आला आणि उत्म्याच्या घरी गेला. कोणाच्या घरी गेला? उत्म्याच्या घरी. आता लक्ष द्या, राजस्थान सर्वात मोठं, म्हणून म्हटलं लोकसंख्येनं महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा. ठीक आहे. आणि क्षेत्रफळानं तिसरा. ठीक आहे. क्षेत्रफळ सुद्धा दिलं आहे. राजस्थानचं 3,42,000 स्क्वेअर किलोमीटर, MP चं 3,08,000 स्क्वेअर किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्राचं 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर, आणि UPचं आहे 2,40,000. ठीक आहे. UPचं कमी आहे लोकसंख्या. बा किती आहे? औकातल्यासारखी 20 कोटी. ठीक आहे. मग सर्वात लहान राज्य कोणतं क्षेत्रफळानं? गोवा. ठीक आहे. सर्वात लहान राज्य कोणतं? गोवा. गोव्याचं क्षेत्रफळ आहे 3,702. ठीक आहे. सर्वात कमी क्षेत्रफळानं सर्वात लहान राज्य गोवा, मग सिक्कीम. ठीक आहे. लोकसंख्येनं सर्वात कमी सिक्कीम, क्षेत्रफळानं सर्वात कमी गोवा. ठीक आहे, सिक्कीम. ठीक आहे. सर्वात लहान राज्य गोवा, मग ठीक आहे, त्याच्यापेक्षा मोठं सिक्कीम. त्रिपुरा,
आणि नागालँड. ठीक आहे. मग गोवा, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड. ठीक आहे. सर्वात लहान राज्य क्रमानं, सर्वात लहान, सर्वात कमी क्षेत्रफळ सिक्कीम, हे गोवा, मग सिक्कीम, नागालँड, त्रिपुरा आणि नागालँड. सर्वात मोठं राज्य राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि मग यूपी. मग का यूपी. हा, हे क्रम विचारते, हां, लक्षात ठेव जा. मग केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठं राज्य मग क्षेत्रफळानं कोणतं? तर आता हे चुकलं. आता हे जुन्या आकडेवारी आहे. आता 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. ठीक आहे. काय म्हटलं? 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले. एक लद्दाख. ठीक आहे. जम्मू काश्मीर पुनर्गठन अधिनियम 2019 नुसार या कायद्यानं 2 राज्य निर्माण झाले, लद्दाख आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. क्षेत्रफळ पहा, लद्दाख न जम्मू काश्मीरचं किती आहे? ठीक आहे. गुगलवर सर्च करा, मला सांगा, मग लगेच हे आकडेवारी माहीत पडते. पहा पटकन कचकन गुगल बाबावर सर्च करा. ठीक आहे. एरिया ऑफ जम्मू काश्मीर अँड लद्दाख. ठीक आहे. पहा कचकन किती आहे? किती आहे जम्मू अँड काश्मीरची? हां, अबे भेटन का आजच्या दिवस? हां, जम्मू काश्मीरचं क्षेत्रफळ किती आहे? हां, जम्मू अँड काश्मीरचं 42,241 आणि लद्दाखचं 59,100. बापा 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 बापा. मग 59 का? हां, 59. म्हणजे सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळानं लद्दाख, मग आहे जम्मू काश्मीर, मग आहे अंदमान निकोबार. समजलं का? मग दिल्ली, मग दादर नगर हवेली, मग पाँडिचेरी. सर्वात लहान क्षेत्रफळानं केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप. कोणता? लक्षद्वीप. सर्वाधिक क्षेत्रफळानं, आता लक्ष द्या, सर्वाधिक क्षेत्रफळानं मोठं केंद्रशासित प्रदेश, हा परीक्षेत येईल. सर्वात मोठं क्षेत्रफळानं केंद्रशासित प्रदेश लद्दाख. ठीक आहे. मग जम्मू काश्मीर, मग अंदमान निकोबार आणि मग दिल्ली. ठीक आहे. हे लक्षात ठेव जा, परीक्षेत असेच प्रश्न येईल. क्षेत्रफळानं, ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश क्रमाने लावा म्हणून उतरत्या क्रमाने. तर सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळानं लद्दाख, दुसरं जम्मू काश्मीर, तिसरं अंदमान निकोबार. ठीक आहे. चौथं दिल्ली. इकडं सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळानं लक्षद्वीप. कोणता आहे? हां, लक्षद्वीप. ठीक आहे. मग जमन का? ए भूताचा बाजार जमन का? हां. आता लोकसंख्या वृद्धी दरावर येऊ. कायच्या येऊ? लोकसंख्या वृद्धी दर. वृद्धी दर म्हणजेच लोकसंख्येचा वाढीचा दर. लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे भारतात? आता लक्ष द्या. लोकसंख्या वृद्धी दर म्हणजे का? तर 10 वर्षात 1000 लोकांच्या मागं किती लोक जन्माले आले? काय म्हटलं? भारतामध्ये मागच्या 10 वर्षात 1000 लोकांच्या मागं किती लोक जन्माले आले? ठीक आहे. याला काय म्हणायचं? लोकसंख्येचा वृद्धी दर. 1000 लोकसंख्येच्या मागं, ठीक आहे, मग सगळे झाले त्याच्या स्त्री पुरुष, 1000 लोकसंख्येच्या मागं किती मुलं जन्माले आले म्हणजे लोकसंख्येचा वृद्धी दर. 2001 मध्ये लोकसंख्येचा वृद्धी दर होता 21.54%. केव्हा? एकले जे आकडेवारी आली ती केव्हाची आली? सन 91 ते 1 याच्या दरम्यान लोकसंख्या वृद्धी दर किती होता? 21.54. म्हणजे 1000 लोकांमागं 21.5 लोक जन्माले आले. ठीक आहे. तर 21.5 अर्ध तर पैदा होणार नाही. ठीक आहे. आणि 11ले 17.64 म्हणजे लोकसंख्येचा वृद्धी दर का झाला? कमी झाला. म्हणजे लोकसंख्या ग्रोथ रेट जो आहे तो का होत आहे? याच्यावरून असं दिसून राहिलं का भारताचा लोकसंख्येचा वृद्धी दर टप्प्याटप्प्यानं कमी होत आहे. का होत आहे? म्हणजे काही दिवसानं तो का होईल? स्थिर होईल. ठीक आहे. हे प्रमाण खूप झालं. तर हे जे लोकसंख्या वृद्धी दर आहे, ह्या वृद्धी दर आपला 3-4% यायला पाहिजे, तेव्हा आपण स्टेबल होऊ. किती आले पाहिजे?
हां 2-3% वृद्धी दर राहिले पाहिजे. ह्या डायरेक्ट आता कितीच्या घरात आहे 17.64. तर आपल्याला विचारते का 2001च्या तुलनेत 2011मध्ये भारताचा लोकसंख्या वृद्धी दर कितीने कमी झाला? 3.90ने. कितीने कमी झाला? कितीनं कमी झाला? हां याच्यातला फरक काढला तो किती येते? 3.90. म्हणजे भारताची लोकसंख्या 1000 पुरुषाच्या मागं 4 का झाली? कमी झाली. 4 लेकरं कमी पैदा झाले 1च्या तुलनेत 11मध्ये 1000 लोकसंख्येमागं. समजलं का? असा त्याचा काय आहे अर्थ आहे. अबे समजलं का? पहिले 21.5 पोट्टे पैदा होत होते 1000 लोकांच्या मागं. ठीक आहे. आता किती व्हायला लागले? 17.64. म्हणजे 4 लेकरं कमी पैदा व्हायला लागले. म्हणजे लोकसंख्या का झाली? कमी झाली. लोकसंख्या वाढतच आहे पण वाढीचा दर का झाला? कमी झाला. पहिले 21 पैदा होत होते 1000मागं 21.5. तर आता किती व्हायला लागले? 17.5. ठीक आहे. तर असा तो विषय आहे. मग 17.64% वृद्धी दर आहे. हां याच्यावर बी सिंगल प्रश्न विचारला आहे का 2011मध्ये भारताचा लोकसंख्या वृद्धी दर किती होता? 17.64. किती होता? 17. हां हे लक्षात ठेव जा. ठीक आहे. 3.90 कमी झाला आहे. ते सगळे परीक्षेत कामी येते. ठीक आहे. मग आता सर्वात जास्त वृद्धी दर म्हणजे कोण्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त सपाट्यानं वाढली? कोणाचा वृद्धी दर? मेघालय. घेणं शेकून 27.82. 1000 लोकांमागं 27 लोक पैदा झाली या राज्यात. कोणत्या? मेघालय. लोकसंख्या वृद्धी दर मेघालयमध्ये जास्त आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर बिहार, त्याच्यानंतर आता मेघालयमध्ये एवढे लेखन वाढले असेल का? ठीक आहे. तर मेघालयमध्ये निर्वासित लोक जास्त आले. का आले? निर्वासित. काहून? तर तिथं का लागून आहे? बांगलादेश. का लागून आहे? हां आणि लोक उठसूट सरळ त्या छोट्या छोट्या नद्या आहे. ठीक आहे. BSFचे जवान आहे. हां रात्री बेरात्री जहाजात छोट्या छोट्या जहाजात वरते जाते. जंगलं तोडते तिथं स्थायिक होऊन राहते. ठीक आहे. शेत्या करते मग ते आमचीच जमीन होय. ठीक आहे. ते हे असं तिथं नेहमीच चालू राहते ह्या बांगलादेशच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये. तर मग सर्वात जास्त वृद्धी दर असणारं राज्य आहे मेघालय. मग आहे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. मग आहे बिहार. बापा हो 25% ग्रोथ रेट आहे यायचा लोकसंख्या इथं. ठीक आहे. इथं 11मध्ये पहा हे सर्वात जास्त लोकसंख्या वाढून राहिली तिकडले UP बिहारवाले. जम्मू काश्मीरचा 23.71. मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार. सर्वात जास्त लोकसंख्या वृद्धी दर असणारं राज्य मेघालय. मग अरुणाचल प्रदेश, बिहार आणि जम्मू काश्मीर. सर्वात कमी लोकसंख्या वृद्धी दर कोणाचा आहे? नागालँड. बा मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. नागालँडचा वृद्धी दर ठीक आहे निगेटिव्हमध्ये आहे. म्हणजे 1मध्ये जेवढी लोकसंख्या होती त्याच्यापेक्षा त्या राज्याची लोकसंख्या कमी झाली, वाढली नाही. का झाली? कमी झाली. असं एकमेव राज्य आहे भारतात का ज्याचा लोकसंख्या वृद्धी दर निगेटिव्ह आहे. आणि असं शहर आहे मुंबई का तिची लोकसंख्या का झाली म्हणलं? कमी झाली. ठीक आहे. मुंबईची लोकसंख्या कमी काऊन झाली? ठीक आहे. तेव्हा 30 लाख होती 2001ले आणि 2011ला 30 लाख झाली. काऊन कमी झाली? ठीक आहे. तर स्थानांतरण का झालं? हां त्या कचाट्यात लोक राहत नाही. प्लॉट घेणं शक्य नाही. पण मग बाहेर जाऊन फ्लॅट घेतले लोकांनं. नागालँडमध्ये निगेटिव्ह ग्रोथ रेट होता. जेवढी लोकसंख्या होती त्याच्यात 0.47% कमी झाली. का झाली? कमी झाली. ठीक आहे. केरळचा वृद्धी दर आहे 4.46. हे शिकलेले राज्य आहे. ठीक आहे. आज लोकसत्ताले एडिटोरियलमध्ये लेख आला आहे का 16वा वित्त आयोग ठीक आहे हे जे पैसे देणार आहे त्याच्याबाबत तो वाच जा. ठीक आहे. हे राज्य तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र हे शिकले सवरले राज्य आहे. त्याची लोकसंख्या नियंत्रणात आहे. हे सर्वात जास्त टॅक्स सरकारले देते आणि आपल्याला भेटते घंटा. का भेटते? घंटा. म्हणजे आपण टॅक्समध्ये सर्वात जास्त पैसे देतो. ठीक आहे. जर 1 रुपया टॅक्समधून UPचा चालला तर त्याला रिटर्न भेटून राहिलं 2 रुपये 70 पैसे आणि आपण 1 रुपया देऊन राहिलो तर आपल्याला भेटून राहिले 27 पैसे. ठीक आहे. ह्या फरक आहे. मग असं काऊन? तर लोकसंख्येवर. मग आम्ही लेकरं पैदा न केले हे आमचा गुन्हा आहे का? आम्हाला सांगितलं असतं आम्ही बी मशीन चालू ठेवली असती म्हणा. ठीक आहे. तर हे चुकीचं आहे. आपण टॅक्स जास्त देऊन राहिलो तर आपल्याला पैसे जास्त भेटायला पाहिजेत. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. त्याच्यानंतर केरळ. का म्हणून राहिलो? हां केरळ. दुसरं राज्य आहे लोकसंख्या वृद्धी दर कमी असणार केरळ. तिसरं गोवा आणि चौथं आंध्र प्रदेश.
सर्वात कमी वृद्धी दर निगेटिव्ह ग्रोथ रेट आहे कोणाचा? नागालँडचा. याच्या म्हणून हे प्रश्न आले आहे याच्यावर. ठीक आहे, लोकसंख्या मायनस झाली कोणत्या राज्याची? मग काहून मायनस झाली? तर इथंही कारण आहे स्थानांतरण. काय? इथचे लोक हाकलून लावले. का लावले? हाकलून. आता इथचे लोक हाकलून लावले आणि कुठं जाऊन बसले? बांगलादेशात नाही पाहिले, ते बांगलादेशी होते, ते मेघालयात गेले. ठीक आहे, आणि म्हणून मेघालयची लोकसंख्या 10 वर्षात वाढली. ठीक आहे, तर असं ते ठीक आहे स्थानांतरणाचा ह्या परिणाम आहे. ते ॲक्च्युली लोक ते वाढलेले लोक हे जास्तीत जास्त वाढलेले लोक बांगलादेशचे आहे. कुठचे आहे? बांगलादेशचे. तर ते आता बांगलादेशचा मुद्दा चालूच आहे ना, बांगलादेश निर्वासित आले, बांगलादेश निर्वासित आले. ठीक आहे, तर मेघालय, अरुणाचल प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर हे सर्वाधिक वृद्धी दर असणारे भारतातील राज्य आहे. सर्वात कमी वृद्धी दर आहे. ठीक आहे, निगेटिव्ह ग्रोथ रेट नागालँडचा. कोणाचा आहे? नागालँडचा. कसा मोजते ग्रोथ रेट वृद्धी दर? 1000 लोकसंख्येमागं 10 वर्षात किती लोक जन्माले आले. ठीक आहे, मग प्रजनन दर फर्टिलिटी रेट 2001ले होता 3%, 2010ले झाला 2.5, 2013ले ठीक आहे 2.3. ठीक आहे, आता लक्ष द्या, लोकसंख्या स्थिर होण्यासाठी प्रजनन दर 2 असावा. कशाले म्हणते प्रजनन दर? कालच पाहिलं. महिला प्रजननक्षम असतात त्यांना मासिक पाळी सुरू होते तेव्हापासून. पण भारतात लग्नाचं वय ठरवलं आहे 18. ठीक आहे, आणि त्यांची मासिक पाळी कोणा त्या महिलेची 50 वर्ष चालते, कोण्या महिलेची 40व्या वर्षी बंद होते, कोणाची 42. तर त्याचं ॲव्हरेज वय ठरलं 45. 18 ते 45 वयोगटातील महिला या प्रजननक्षम असतात. म्हणून प्रजननक्षम महिलांच्या मागे जन्माला आलेल्या मुलाचं प्रमाण म्हणजे का? प्रजनन दर. म्हणजेच का? जनन दर. जन्मदर वेगळ्या आणि जनन दर वेगळ्या. जनन दर म्हणजेच प्रजनन दर. ठीक आहे, हे कालच शिकलो आपण कालच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर तो 2.1% पाहिजे. 2.1% म्हणजे एका बाईच्या मागं 18 ते 45 वयोगटातील स्त्रियांच्या मागं किती लेकरं? 2 लेकरं जर असन तेव्हा भारताची लोकसंख्या काय होईल म्हणते? स्थिर होईल. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. आता मग सर्वात जास्त ठीक आहे प्रजनन दर कोण्या राज्यात आहे? ऑब्वियसली विषयच नाही आहे. ठीक आहे, डंके की चोट पर ही है बिहार. ठीक आहे, बिहार, मग यूपी 3.1, मध्य प्रदेश 2.9, राजस्थान 2.8. आता जुने आकडे आहे, हे लागन तर अनामधात येत राहते आकडे. ठीक आहे, भारत सरकार जाहीर करत राहते आरोग्य विभाग. ठीक आहे, मग कमी सर्वात कमी वृद्धी दर आहे पश्चिम बंगाल, पंजाब, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, केरळ, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र 1.8. ठीक आहे, आणि कर्नाटक, जम्मू काश्मीर 1.9. ठीक आहे, म्हणजे इथं जवळपास असं समजा का 2 लेकरं बरोबर सरासरी जन्माला येऊन राहिले. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. घनता. घनता कायले म्हणते? त्या दिवशीच पाहिलं 1 स्क्वेअर किलोमीटर. का म्हटलं? हां, 1 स्क्वेअर किलोमीटर जागा आहे, याच्यामध्ये किती लोक राहते? तर हे लक्ष द्या रे, 2000. आता लोकसंख्या वाढत आहे, भारतात क्षेत्रफळ वाढत आहे का? अबे चोट्यो, काही गोष्टी लॉजिकली लक्षात ठेवायच्या. भारताचं क्षेत्रफळ वाढून राहिलं का? घेतला बांगलादेश घेऊन ताब्यात? वाढून राहिलं का? ठीक आहे, आता जर क्षेत्रफळ वाढलं आणि लोकसंख्या नाही वाढली तर घनता कमी होईल. पण क्षेत्रफळ तेवढंच आहे आणि लोकसंख्या वाढूनच राहिली, मशीन चालूच आहे. ठीक आहे, लग्न झाले का चालू. ठीक आहे, लेकरं. ठीक आहे, अबे बरोबर आहे ना. मग आता लोकसंख्या वाढून राहिली, क्षेत्रफळ तेवढंच आहे, तर घनता का होईल? अबे घनता का होईल? जागा तेवढीच ना, लोक वाढून राहिलेत, घनतेचं प्रमाण का होईल? वाढत जाईल. म्हणून 2001ले भारताची घनता होती 325. लगेच 10 वर्षात किती झाली? 382. ठीक आहे, म्हणजे भारताची घनता 57 वाढली. म्हणजे 57 लोक नव्यानं 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत याड झाले. समजलं का? आम्ही समजलं का? भारताची घनता 2001च्या तुलनेत 11 मध्ये 57 वाढली. एकली होती 325, आता झाली ठीक आहे 382. ठीक आहे, पहिले इथं लोक राहे ठीक आहे 325, आता हे लोक झाले 382. समजलं का? अबे समजलं का? हां, ठीक आहे, लोकसंख्या वाढून राहिली, क्षेत्रफळ नाही वाढून राहिलं, म्हणून घनता वाढत आहे. ठीक आहे, आता समोर पहा. मग सर्वाधिक घनता असणारं राज्य, हा याच्यावर बी प्रश्न आले आहे क्रमानं. बे छोटे इकडे लक्ष द्या, क्रमानं पहा. सर्वाधिक घनता कोणाची? बिहार. बिहार
अबे 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत लोक आहे 1102. घे रे बा शेकून. भारताची किती आहे? अबे किती बे, अरा रा 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 रा. ठीक आहे, 750 पावणे 800 लोक जास्त आहे भारतापेक्षा. म्हणजे यायनं सगळ्यात जास्त प्रोग्राम केला आहे. ठीक आहे, कोण? बिहारवाल्या लोकांना. ठीक आहे, म्हणजे काही लाज शरम. ठीक आहे, पानं बे घनता पानं क्षेत्रफळ छटाकवर या लेकरं पैदा केले. 1102 घनता आहे बिहारची. ठीक आहे, म्हणजे क्षेत्रफळ कमी आणि लोक अकातल्यासारखे. म्हणून ते तिथं रोजगार नाही, म्हणून ते लोक कुठे ते मराले? महाराष्ट्र. क्षेत्रफळ कमी आहे, लोक जास्त आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या, बिहारची घनता ठीक आहे 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत 1102 लोक राहते. ठीक आहे, पश्चिम बंगालमध्ये तिथंही तशीच आहे, 1000च्या वर. 2 स्टेट आहे ज्याची घनता 1000च्या वर आहे. ठीक आहे, किती स्टेट आहे? 2. ठीक आहे, आकड्यानुसार. यूपी 828, केरळ 555. ठीक आहे, पहिले 4 घनतेनुसार सर्वात मोठे राज्य केरळ. ठीक आहे, पहिलं राज्य ठीक आहे बिहार, दुसरं पश्चिम बंगाल, तिसरं यूपी, चौथं केरळ. बिहार ठीक आहे, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, पश्चिम बंगाल, यूपी. तिथंच आहे 3. बिहार, पश्चिम बंगाल, यूपी. बिहार, पश्चिम बंगाल, यूपी आणि केरळ. ठीक आहे, सर्वाधिक घनता असणारे राज्य. ठीक आहे, घनता बी लिहून दिली म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येते का कोणाची किती आहे. सर्वात कमी घनता, क्षेत्रफळ मोठं आणि लोकसंख्या विरळ. आता महाराष्ट्रात जर तुम्हाला विचारलं कोणत्या जिल्ह्याची घनता सर्वात कमी आहे तर गडचिरोली. ऑब्विसली अगडबम क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या लहानशी आहे. त्याच्यामुळे एकूण लोकसंख्या भागीला क्षेत्रफळ केलं तर घनता काही कमी. ठीक आहे, मग महाराष्ट्रात सर्वात कमी घनतेचा जिल्हा गडचिरोली. आणि आता भारतात अरुणाचल प्रदेश मोठं स्टेट आहे, पण लोकसंख्या दुर्गम भाग आहे, डोंगर दरी आहे आणि इथं डोंगर दऱ्यामध्ये लोक राहायला नाही पाहत. ठीक आहे, आता एखाद्याचं टेकडीवर घर आहे वरतं, पाहुणे आले आणि ऐन वेळेवर साखर संपली. ठीक आहे, तर पोट्याले साखर आणायला, बाबू जा रे पाहुणे आले साखर घेऊन ये बरं 1 किलो खालतून. हे जाईन पोट्ट साखर आणन, चहाच्या पुडा आणन. ठीक आहे, आणि मग माय झोकानच म्हणून अरे पोहे नाही आहे, नाश्ता करत होता, धोड्यात गेलं कामधाम, जा तिकडे मी नाही जात. 17व्यात चढून उतरून मरण ते पोट्ट हेलपाट्या मारू. ठीक आहे, अबे चढणं उतरणं दुर्गम भागात सामान्यानं काही साधं काम आहे. ठीक आहे, आणि हिमालयात अति उंचावर लोकांची हाईट बी कमी झाली आहे. तुम्ही पहा बुटके लोक भेटत. हिमालयातले लोक आर्मीसाठी स्पेशल प्रोव्हिजन आहे, त्यासाठी हाईटमध्ये सूट आहे त्याला. ठीक आहे, ते गुरखा बटालियन आहे ना, सूट आहे त्याला. ठीक आहे, त्याला याच्यासाठी सूट आहे का तिथं नॅचरली हाईट. ठीक आहे, वरतं प्रेशर कमी असल्यामुळे कमी होऊन जाते. आता लक्ष द्या रे, अरुणाचल प्रदेशाची घनता फक्त 17 आहे. किती आहे? 17 आहे. 17 सर्वात कमी घनतेचं राज्य कोणतं? हा, असं लंब पसरला आहे. क्षेत्रफळ जास्त आहे, लोकसंख्या काय विरळ आहे. ठीक आहे, म्हणून अरुणाचल प्रदेशमध्ये घनता लोक कमी भेटन तुम्हाला. अरुणाचल प्रदेश तिकडलेच पुरे स्टेट तिकडलेची. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, नागालँड. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, नागालँड. 17, 52, 86, 119 तुम्हाला लोकसंख्या दिलेली आहे. घनता किती आहे? अरुणाचल प्रदेशची घनता आहे 17. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, नागालँड. सर्वात कमी घनता असणारं स्टेट अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्राचा जिल्हा म्हणलं तर गडचिरोली. ठीक आहे, म्हणजे क्षेत्रफळ मोठं, लोकसंख्या कमी, पण गडचिरोलीत विरळ लोक आहेत. ठीक आहे, असे गावं कसबे बसले आहेत. 10-15 गावं, 10-15 वस्तीचं गाव, 10-15 वस्तीचं गाव, अशीच गावं आहे. ठीक आहे, आणि सर्व तिथं पहा अवकातल्यासारखी घनता. कुठं हां, आणि केंद्रशासित मध्ये म्हणलं घनता तर ऑब्विसली दिल्लीत 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत किती लोक राहते? 11,000. किती हजार? 11,000. काऊन नाही राहणार? जर पुण्यात गेले बे 15 मजलीची बिल्डिंग, 15 मजलीच्या बिल्डिंग मध्ये इकडं 15 मजलीची बिल्डिंग, मधातून पायऱ्या, मधातून लिफ्ट, या बाजूले 3 फ्लॅट, या बाजूले 3 फ्लॅट, 6 फ्लॅट, 6 फॅमिली एका फ्लोअरवर. असं 15 फ्लोअर आहे. असे 15 फ्लोअर. असे किती फ्लोअर? 15 फ्लोअर.
ठीक आहे. 15 गुणिले 6 किती? 90. 90 का झाले फ्लॅट? 90 का झाले फ्लॅट? एका फ्लॅटमध्ये 4 ते 5 माणसं. ठीक आहे, 4च पकडू आपण. 90 गुणिले 4 9 चूक. अबे 90 फ्लॅट झाले ना. ठीक आहे, इकडं 15 इकडं 15, हे इकडं 3 इकडं 3 6, 15 फ्लोअर 90. एका याच्यात ठीक आहे, एका याच्यात नाही, एका याच्यात 4 माणसं ना. ठीक आहे, 9 चूक 36, 360च माणसं झाले. हा 360. ठीक आहे, 360च झाले का? हो 360 माणसं. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. मग अशा हे जागा इनमिन पाहिली किती? तर 5000 स्क्वेअर फूट. ठीक आहे, 5000 स्क्वेअर फुटाची फ्लॅट सिस्टीम लगेच बाजूला राहते. अशा काही काही तर 40 मजली आहे. 40 मजलीच्या फ्लॅट सिस्टीम, 4 लोक 1600 लोक राहून राहिली. तर किती लोक? 1600 लोक. ठीक आहे, मग आता तुम्ही जर पाहिलं तर अशा एक मांडवा गाव एका फ्लॅट सिस्टीममध्ये बसला आहे, अख्खं 3000 लोकसंख्येचं. तुम्ही विचार करा. ठीक आहे, एवढ्या मोठ्या लोकायले सोयी सुविधा पुरवण्यात, प्याचं पाणी पुरवण्यात किती मोठा ताण आहे. तसं प्रश्न इथं दिल्लीमध्ये 11000 लोक राहते 1 स्क्वेअर किलोमीटर जागेत. किती? 11000. ठीक आहे, मग चंदीगड 9252. ठीक आहे, सर्वात कमी घनता आहे केंद्रशासित प्रदेशात अंदमान निकोबारची. क्षेत्रफळ मोठं, लोक फार कमी. अंदमान निकोबारच्या तर काही बेटावर अजून भारत सरकार पोहोचलं नाही आहे. जाता बी नाही येत. तिथं जंगली, तिथं आदिवासी प्रजाती आहे. ठीक आहे, भारतानं काहीच त्याच्यात इंटरफेअर नाही केलं. ते आले तर आपल्याला मारमूर करते असे बनायनं, त्याच्यावर विष लावून राहते इचवाचं डायरेक्ट. ठीक आहे, आणि काही नामशेष होण्याच्या याच्यावर आहे, कगारवर आहे तिच्या आदिवासी जमाती. अजून काही बेटावर पोहोचलोच नाही म्हणलं आपण. एकदा अमेरिकेचा एक माणूस गेला, त्याने तुकडे केले आणि फेकून दिले समुद्रात. ठीक आहे, इतके खतरनाक लोक आहे ते. मग साक्षरता का पाहून राहिलो आता आपण? साक्षरता. ठीक आहे, का पाहून राहिलो आता आपण? साक्षरता. ठीक आहे, लिटरसी रेट. आता पहा किती कंपॅरिझन करून दिला आहे डाटा तुम्हाला. ह्या सगळ्या डाटा कंपॅरिझन करून दिला आहे. 2001 मध्ये भारताची लोकसंख्या पाहून राहिलो आपण. 2001 मध्ये भारताची साक्षरता किती होती? 64.84. ठीक आहे, आणि 11 मध्ये झाली 74.4. म्हणजे सरळ असं पकडा 64-74 कितीनं वाढली? 10. ठीक आहे, भारताच्या साक्षरतेत 9.20% वाढ झाली. किती टक्क्यानं? भारताची एकूण साक्षरता जवळपास 10% वाढली, 9.20%. बरोबर आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 10 वर्षात 10% लिटरसी रेट वाढला. ठीक आहे, पण जसं जसं 100च्या जवळ जाऊ तसं तसं एवढ्या फास्ट वाढणार नाही. ठीक आहे, काहून वाढणार नाही? त्याचे जे खंगले खुंगले बुडगे आहे, हे निरीक्षर आहे, ते जोपर्यंत सिस्टमच्या बाहेर पडणार नाही. आणि ते केव्हा पडन? वरतं गेल्या. ठीक आहे, मग जसं 100च्या जवळ जाऊ ते स्पीड कमी होऊन जाईल लिटरसी रेटची. आता पहा, 2001ले भारतामध्ये पुरुष होते साक्षर. 2001ले भारतात पुरुष होते 75% साक्षर, तर स्त्रिया होत्या 53% साक्षर. म्हणजे 100 पैकी 75 पुरुष साक्षर होते आणि 100 पैकी 53.67% म्हणजे 53% स्त्रिया साक्षर होत्या. केव्हा? 2001ले. 11ले का झालं? 11ले पुरुष झाले 82% साक्षर. 2011च्या जनगणनेत भारताची साक्षरता पुरुषाची 82%. ठीक आहे, आणि स्त्रिया 65%. आता याच्यातला फरक पहा भाऊ. ठीक आहे, पुरुष साक्षरतेत किती वाढ झाली 10 वर्षात? 6.88. आणि स्त्रियाच्या साक्षरतेत म्हणजे 2001च्या तुलनेत 11 मध्ये पुरुषाच्या साक्षरतेपेक्षा स्त्रियाच्या साक्षरतेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. मग असे स्टेटमेंट येते परीक्षेत का 2000 खालीलपैकी साक्षरतेबाबत योग्य विधान कोणते? 2001च्या तुलनेत 11 मध्ये पुरुषाच्या साक्षरतेपेक्षा स्त्रियाच्या साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे. हो, ऑब्वियसली जास्त आहे. ठीक आहे, जास्त नाही वाढली आहे, प्रमाण जास्त नाही आहे, प्रमाण कमीच आहे. ठीक आहे, पुरुष 82% साक्षर आहे, तर स्त्रिया किती टक्के साक्षर आहे? 65. किती आहे?
आता आता इथं लक्ष द्या. आता इथं तुम्हाला का दिसून राहिलं, पुरुषामध्ये साक्षरता 6.88% वाढली 10 वर्षात, न स्त्रियामध्ये 11. आता असं काऊन झालं? ठीक आहे, तर इथं स्पॅन आहे, महिलांना साक्षर होण्याचा स्पॅन खूप मोठा आहे. कारण 50% 53% म्हणजे जवळपास 50%च महिला साक्षर होत्या. ठीक आहे, आता त्या पुरी शाळेत येत जायला लागल्या, सरकारनं अनेक स्कीम आणल्या मुलींसाठी. ठीक आहे, शाळा शिकल्या पाहिजे म्हणून, पण हे रपकन वाढलं. आता हे जसं जसं 100च्या जवळ जाईल ते अजून कमी होईल. ठीक आहे, मग आता तुम्ही या आकडेवारीवरून पहा का तुम्हाला आता राजस्थानमध्ये किती, तर खूपच महिला साक्षरतेचं प्रमाण खूपच कमी आहे. ठीक आहे, राजस्थानमध्ये तुम्हाला सांगतो सर्वात कमी लिटरेसी रेट, सर्वात कमी महिला साक्षरतेचा दर. मग त्या महिला अशा पडद्या टाकून ते आपले ते उंटवाले मेंढ्यावाले नाही लोक राहत का, ते कुठं शिकते बिकते कुठं शाळेत, त्याचे पोट्टे बी शाळेत नाही जात. ठीक आहे, ते राजस्थानमध्ये पुरे लोक त्या कसबे करू राहते. ठीक आहे, फार कमी लोक शिकणारे आहे. मग आता लक्ष द्या रे, तर साक्षरतेत फरक 10% आहे. ठीक आहे, 1ले 64 होती, आता 74 झाली, 11ले. आता किती होते माहीत नाही. आणि इथं 75 होती. ठीक आहे, इथं 7% लोकसंख्या पुरुषाची वाढली. 75 होती, किती झाली, 82. ठीक आहे, आता इथं सरळ 11% वाढली. 53 होती, 65 झाली. 53 होती का झाली, 65. हे लक्षात कसं ठेवायचं, तर हे सरळ आहे 64. हे पुरुषामध्ये 64 आहे 2001ले. हे 10 मी कसं लक्षात ठेवू, याच्यात 10 पुरुष जास्त शिकलेले आहे, पुरुष जास्त शिकलेले आहे, पुरुष जास्त 10% वाढ, पण महिला 10% कमी. याच्यापेक्षा महिला 10% कमी 53-54, याच्यापेक्षा 10 जास्त. ठीक आहे, 74. बस ते जवळचा आकडा पण लावून द्यायचा. ठीक आहे, मी असं लक्षात ठेवू. ठीक आहे, माझी लक्षात ठेवायची आयडिया वेगळी होती. आता इथं पहा, आता ठीक आहे, मग 11ले 74, 10नं वाढलं तर इथं. ठीक आहे, आता मग 10% नाही, 1ले 10% होतं. मग इथून काय करायचं, इथून 74मध्ये ठीक आहे 8% वाढ करायची. मग 74 ना 8, पुरुष 82%. आणि इथं ठीक आहे स्त्रियांमध्ये जे आहे ते याच्यात 8, त्याच्यातून मायनस करा. 8 मायनस केल्यावर बरोबर येते 64, किंवा जुन्यापेक्षा 10% वाढ करायची. असं करून मी लक्षात ठेवलं ते. पण माझ्या पटकन लक्षात आहे का 75% पुरुषाची साक्षरता आहे, एकूण साक्षरता आहे. ठीक आहे, 74-75. मग त्याच्यात 82 पुरुष आणि महिला किती, 65. एकूण साक्षरतेत वाढ किती झाली 10 वर्षात, 9.20%. पुरुषाच्या साक्षरतेत 6.88 आणि महिलाच्या साक्षरतेत 11% वाढ झाली. का किती टक्के वाढ झाली, 11%. ठीक आहे, अजूनही पुरुषाच्या साक्षरतेचं प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे, पण 10 वर्षात स्त्री साक्षरतेचा दर हा पुरुषापेक्षा जास्त वाढलेला दिसतो. ठीक आहे, याच्यावरून निष्कर्ष काढले आपण. ठीक आहे, मग कोणतं राज्य सर्वाधिक साक्षर आहे भारतात, केरळ. 93% लिटरसी रेट आहे. म्हणजे अमेरिकेत बी 100% नाही बरं, तिथं बी 97% आहे. 3% निरक्षर लोक आहे अमेरिकेसारख्या देशात आहे. आहेच का बयाडबुंगे, तर हो सर आहेच, तिथंही आहे. ते राहीलच. ते आपण काही 100पर्यंत 100% लिटरसी रेटवाले 1-2च देश आहे जगात, नॉर्वेसारखे. मग केरळमध्ये लिटरसी रेट आहे 93% लोक साक्षर आहे. कुठं, केरळ. ठीक आहे, मिझोराममध्ये 91% साक्षरता. केरळ, मिझोराम तिकडं. हे लक्षात ठेवजा, याची 4 क्रमाने विचारले आहे. केरळ, ठीक आहे, केरळ, मिझोराम, त्रिपुरा आणि गोवा. ठीक आहे, केरळ, मिझोराम, त्रिपुरा आणि गोवा. ठीक आहे, मग आता त्याच्यानंतर ठीक आहे आता त्याच्यानंतर बिहार. काय म्हटलं, सर्वात कमी लिटरसी रेट बिहारचा आहे. 63% लोक साक्षर आहे. कुठं, बिहारमध्ये. ठीक आहे, त्याला पैशाचा हिशोब समजते फक्त. ठीक आहे, मग बिहार, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान. ठीक आहे, आता लक्ष द्या, सर्वात कमी साक्षर लोक आहे बिहारमध्ये. कुठं, बिहारमध्ये. सर्वात जास्त साक्षर लोक केरळ, मिझोराम, त्रिपुरा. ठीक आहे, केरळ, मिझोराम, त्रिपुरा, गोवा. सर्वात कमी साक्षरतेचा दर आहे बिहार, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान. आता इथं लक्ष द्या, मग केंद्रशासित प्रदेशात सर्वात साक्षर लक्षद्वीप. ठीक आहे, केरळच्याच इकडं आहे लक्षद्वीप. सर्वात कमी दादर नगर हवेलीत आहे 42 लोक. ठीक आहे, न शिकलेले. मग आता पुरुष साक्षरता, आता पहा त्याच्यात बी
पुरुष साक्षरता कोण्या राज्यात आहे सर्वाधिक, याच्यावर बी प्रश्न आले आहे. पुरुष साक्षरतेत ऑब्वियसली एकूण साक्षरतेत केरळ आहे, पुरुष साक्षरतेत बी केरळ आहे आणि स्त्री साक्षरतेत बी केरळ आहे. ठीक आहे. सर्वात जास्त पुरुष 96% पुरुष साक्षर आहे. कुठचे? केरळचे. मिझोराम 93, त्रिपुरा गोवा सेम सिक्वेन्स आहे, केरळ मिझोराम त्रिपुरा गोवा. ठीक आहे. सर्वात कमी साक्षर पुरुष साक्षरतेत बिहार. एकूण साक्षरतेत बी ठोस पुरुषाच्या साक्षरतेत सर्वात कमी लोक साक्षर आहे बिहार, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, मेघालय. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर आहे ना? ठीक आहे. नाही, ते चुकलं. बिहार, अरुणाचल प्रदेश सर्वाधिक पुरुष साक्षरता कमी असणारं राज्य बिहार, दुसरं राज्य अरुणाचल, तिसरं आंध्र प्रदेश, चौथं मेघालय. मग आता स्त्री साक्षरता सर्वात जास्त कोणी? ऑब्वियसली केरळ. केरळ 92% स्त्रिया साक्षर आहे. मिझोराम, गोवा, त्रिपुरा इथं फक्त एक्सचेंज झालं आहे. केरळ, मिझोराम, गोवा, त्रिपुरा सर्वाधिक साक्षर महिला केरळ, मग मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. सर्वात कमी ठीक आहे साक्षरता स्त्रियांमध्ये बिहार. ठीक आहे. म्हणजे तिन्ही कमीवाले राज्य. एकूण साक्षरतेत बिहार कमी, पुरुषाच्या साक्षरतेत सर्वात कमी बिहार, स्त्रियांच्या साक्षरतेत सर्वात कमी बिहार. ठीक आहे. बिहार बिहार बिहार, केरळ केरळ केरळ. ठीक आहे. मग राजस्थान हे जेव्हा असं लिहितो का नाही आपण तेव्हा आपल्याला लक्षात येते ॲनालिटिकल. मग जेव्हा प्रश्न येते ना तडकन उत्तर हपकारता येते. मग राजस्थान पाबे दुसरं राज्य महिला साक्षरतेत रपकन राजस्थान वरतं गेलं. ठीक आहे. कारण ते अजूनही प्रथा परंपरा याच्यात गुंडाळलेलं राज्य आहे. बिहार, राजस्थान, यूपी, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. तर सर्वात कमी साक्षरता बिहारमध्ये आहे महिलांमध्ये, पुरुषांमध्ये आणि एकूणमध्ये. मग राजस्थान, मग यूपी आणि मग अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. तर असं आहे भाऊ. त्याच्यानंतर ठीक आहे हे लक्ष द्यावे. त्याच्यानंतर एक एक पाहून राहिलो आपण. ठीक आहे. आता पहा याच्यावरून काय निष्कर्ष निघाला. 2001च्या जनगणनेनुसार 2001च्या जनगणनेनुसार केरळ व मिझोराम हे राज्य एकूण साक्षरता, पुरुष साक्षरता व स्त्री साक्षरतेत सर्वाधिक दर्शवते. तर बिहार हे राज्य तिन्ही प्रकारात काय मागे आहे. समजलं का? हां. मग 2011च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेपेक्षा स्त्रियाच्या साक्षरता वाढीचा दर काय आहे? जास्त आहे. अबे स्त्रियाचा साक्षरता वाढीचा दर काय आहे? जास्त आहे ना. ठीक आहे. मग आता पाहू लिंग गुणोत्तर. का पाहू? अबे का पाहू? हा लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियाचं प्रमाण किती आहे. का म्हटलं? 1000 पुरुषाच्या मागे स्त्रियाचं प्रमाण किती आहे. आता लक्ष द्यावे. भारत सरकार म्हणते स्टँडर्ड प्रमाण आहे 1000 पुरुषाच्या मागं 950 स्त्रिया. मग 50 पोट्ट्यानं बिना लग्नाचं राहायचं का? ठीक आहे. तर यायले कुठं पाठवायचं? रशिया. ठीक आहे. आम्ही रशियामध्ये जास्त आहे ना. ठीक आहे. मग आता करायचं काय याचं? आता लक्ष द्या. लिंग गुणोत्तर 2 प्रकारात मोजण्यात येते. एक 0 ते 6 वयोगटातील आणि एक सरसगट. एक सरसगट म्हणजे ओव्हरऑल मोजण्यात येते. एक 0 ते 6. 0 ते 6 हे समोरचं परिस्थिती सांगते का मुलाचं प्रमाण मुलीचं प्रमाण पुरुषाच्या तुलनेत कमी होणार आहे का वाढणार आहे. समजलं का? म्हणून 0 ते 6 एक वेगळ्या गट मोजण्यात येते का 0 ते 6 वयोगटात मुलींचं प्रमाण किती आहे म्हणून 2 भागात मोजण्यात येते. मग आता लक्ष द्यावे. भारतामध्ये आता पहिला विषय जो आहे तर पहिला लक्ष द्यावे. आता सरसगट मोजू. का मोजू? सरसगट. मग 0 ते 6 पाहू. लिंग गुणोत्तर 2001 मध्ये 1000 पुरुषाच्या मागे चोट्यो लक्ष द्या. 2001 मध्ये 1000 पुरुषाच्या मागे ठीक आहे स्त्रियाचं प्रमाण होतं किती? 933. ठीक आहे 933. 2011 मध्ये झालं 943. हा लक्षात ठेवायला सोपं आहे. 33-43 म्हणजे 10 स्त्रिया 10 वर्षात 1000 पुरुषाच्या मागं वाढल्या. चांगली गोष्ट आहे. अबे चांगली गोष्ट आहे ना. 10 स्त्रिया का झाल्या? वाढल्या. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात 10 का झाली? वाढ झाली. 1000 पुरुषाच्या मागं 10 स्त्रिया वाढल्या. 933 वरून आकडा घ्यायच्यावर गेला. भारतामध्ये 2001च्या तुलनेत लिंग गुणोत्तरात 10 का झाली आहे? सुधारणा झाली आहे. का झाली आहे? सुधारणा. मग सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोण्या राज्याचं? 1000 पुरुषाच्या मागं 1084 स्त्रिया आहे. कोण्या राज्यात? आणि हे कशामुळे आहे प्रश्न विचारते म्हणलं. हिचे सगळे पुरुष गेले आहे लिबिया, सिरिया, कुवेत, ओमान या राज्यात तेल फॅक्टरीमध्ये. पण महिला राहिल्या तिथं.
लोकसंख्या जनगणना झाली ते मोजण्यात नाही आले, म्हणून इथं स्त्रियांचं प्रमाण का दिसते जास्त. तर हे स्थानांतरणाचा परिणाम आहे. कशाचा? हां, ठीक आहे. इथं 84 महिला जास्त दिसत आहे. केरळमध्ये 1000 पुरुषाच्या मागे, ठीक आहे, 1084 महिला आहे. तेलंगणामध्ये 986. चांगला रेशो आहे यायचा, ठीक आहे. काय चांगला रेशो आहे तेलंगणा. तामिळनाडूमध्ये 995, 1 नंबर रेशो, 5च महिला कमी आहे फक्त, ठीक आहे. छत्तीसगड 991, चांगला रेशो आहे, ठीक आहे. महाराष्ट्र डोबर आहे, ठीक आहे. पाहू आपण महाराष्ट्रात किती आहे, ठीक आहे. मग आता लक्ष द्या बे, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, ठीक आहे, छत्तीसगड. केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, ठीक आहे. सर्वाधिक 1000 पुरुषांच्या मागे महिला जास्त असणारे राज्य केरळ, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, ठीक आहे. सर्वात कमी बे, खूप या प्रश्नाला खूप या, भारतामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारं राज्य, ठीक आहे, सर्वात कमी महिलांचं प्रमाण असणारं राज्य हरियाणा. 1000 पुरुषाच्या माग फक्त 879 स्त्रिया आहे. म्हणजे जवळपास 121 पोट्टे या राज्यातले बिना लग्नाचे राहते. म्हणून म्हणलं डेरड होऊन गेले, दाड्या पिकून गेल्या, ठीक आहे, मिशा पिकून गेल्या, पण पोट्ट्याले लग्नाले पोरी भेटून राहिलेल्या नाही, ठीक आहे. पोट्टे मग व्यसनाच्या आहारी गेले. मग उडता पंजाब झाला, उडता हरियाणा झाला, ठीक आहे. पुऱ्या त्या दिल्लीच्या आजूबाजूले पुरे तुम्हाला पोट्टे व्यसनाधीन झालेले दिसन, पुरीच नाही भेटत. मग राजस्थानमध्ये पुरीचं प्रमाण खूप काही जास्त नाही. मग MP तून छत्तीसगडमधून विकत नेते. आमच्या गावात, ठीक आहे, आमच्या गावात गुजरातमधून, ठीक आहे, हिऱ्याच्या कंपनीत काम करणारे पोरं, काही नाही, ब्लड रिलेशन नाही, काही नाही, संबंध नाही, काही नाही, आले, गोरगरिबाची एक पोरगी करून नेली, ठीक आहे. मग यायले नेलं, आई वडिलाले घरगीर पाहिलं, मग लग्न केलं, लग्न त्यानंच केलं, सर्व पैसे त्यानंच लावले, पोरगी सुखात पडली. मग इकडले मायबाप तिथं जायचे, सगळे पाहायचं, अरे वा इथं चांगलं आहे सालं, आपल्या समाजात देण्यापेक्षा त्याला दिलेली परवडते. मग दुसरी पोरगी तिथंच दिली, ठीक आहे. मग असं करत आमच्या गावच्या 3-4 पोरी देऊन टाकल्या गुजरातमध्ये. तिथं पोरी नाही भेटत, पोरी, ठीक आहे, लग्न करासाठी पोरीवाल्याला पैसेही दिले, लग्नही त्यानंच केलं, बंदा खर्चही उचलला, ठीक आहे. काहून? तर पोरीची काय कमतरता आहे, ठीक आहे. इथून नेल्या लग्न करून गोरगरिबाच्या पोरी, आणि एक दिल्यावर सगळे, ठीक आहे, ते याची मग सोनं गिनं घालून गावात दिवाळीले, ठीक आहे, साऱ्या पोरी बाप्पा मस्त नवरा होती या लखपती, ठीक आहे. मग कार न यायची, ठीक आहे. मग बाकीच्याची मन दुखायचे. मग इथं काय द्यायची, वावरात निंदन करायला जा, ठीक आहे, चालली या घेऊन. तर हे असं नाही आहे, म्हणून मग देऊन टाकल्या. मग असंच आहे ते तिकडल्या राज्यात पैसे देऊन पोरी करून राहिले. आता इतकं बेकार वाईट अवस्था आहे. जम्मू काश्मीर 883 मुली आहे. सिक्कीम 889, इथंही तसंच आहे, ठीक आहे. मग पंजाब 893, हे सगळे 800च्याच रेंजमध्ये आहे, ठीक आहे. हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब, ठीक आहे. हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण कमी असणारे राज्य आहे, ठीक आहे. काहून? तर पंजाब, हरियाणा राज्यात प्रचंड प्रमाणात स्त्री भ्रूणहत्या करण्यात आली, ठीक आहे. लिंग निदान चाचणी, आता भारतामध्ये लिंग निदान चाचणी करणं कायदेशीर गुन्हा आहे, ठीक आहे. कोणीही, ठीक आहे. आता काय आहे, जे सोनोग्राफी मशीन आहे, त्या मशीनमध्ये मुलगा आईच्या पोटात 5 आठवडे झाले, किती आठवडे? 5 आठवडे किंवा 2.5 महिन्याचा कालावधी संपला, ठीक आहे. 10 आठवडे झाले का मुलाचं लिंगच माहीत पडते, मुलगा आहे का मुलगी आहे, ठीक आहे. आणि ते माहीत पडलं का त्याले, ठीक आहे, मुलगी असन तर ॲबॉर्शन करून टाकते, ठीक आहे. असं एका घरी 8 वेळा केलं आहे, ठीक आहे. तर म्हणजे किती भ्रूणहत्या झाल्या असं तुम्ही विचार करा. याचं मोठं उदाहरण आपल्या आर्मीले तो डॉक्टर सापडला मागं. कोणता होय तो डॉक्टर? मागं डॉक्टर पकडला ना, ठीक आहे. त्यामुळे भ्रूणहत्या करायचा लिंग निदान करून, आणि ते बाय कुठं फेकायचा माहीत आहे का? ते बाय फेकायचा आपल्या घरच्या गोबर गॅसमध्ये, ठीक आहे. तर त्याच्या घरी, ठीक आहे, 20 का 30 कवट्या सापडल्या, ठीक आहे. त्या लहान पोराच्या ते गोबर गॅस खोदली तेव्हा. ही माहिती त्याच्या घरच्याच, ठीक आहे, नौकरांनीनं दिली, जे काम करत होती ते, ठीक आहे. पैसे घ्यायचा आणि ते करायचा. ॲक्च्युली हे सगळे इल्लिगल आहे, करताच येत नाही, समजलं का? तरी भारत सरकारनं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. ती जे अबॉर्शनची किट भेटते
त्याची माहिती दवाखान्याला सरकारी हॉस्पिटलला द्यावं लागते. सरकारी हॉस्पिटलमधून ते किट येते, अशी मेडिकलमध्ये किट भेटत नाही ते. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो विचारपूर्वक कर्जा का करायचा आहे लग्नाच्या अगोदर. ठीक आहे, तर ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, तर आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, इथं लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. तर असं प्रचंड प्रमाण, ठीक आहे, महिला स्त्री भ्रूण हत्येमागं वंशाचा दिवा पाहिजे या एका कारणासाठी. ठीक आहे, कोण्या घरी तर 6 मुली झाल्या आणि मग एक नगदी नारायण झाला. ठीक आहे, हो, बापा त्याचे लाड हेन ते लय पुरवण्यात येते आणि ते पोट्ट ऐन वेळेवर बापाले मग लात मारून हकलते. ठीक आहे, म्हणून मुलीसुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते. ठीक आहे, आणि त्याचे चांगले उदाहरणसुद्धा आहे. ठीक आहे, मुलीनं मायबापाची चांगली सेवासुद्धा केली आहे. आता पुन्हा एक प्रश्न न्यायालयात गेला होता. एका माणसानं केस टाकली सुप्रीम कोर्टात का. ठीक आहे, तुम्ही म्हणता का मुलगा आणि मुलींचा बापाच्या प्रॉपर्टीवर मायच्या प्रॉपर्टीवर समान अधिकार आहे. तर त्यानं केस टाकली समान अधिकार आहे तर मायबाप पोसाचा अधिकार बी मुलीला असायला पाहिजे. जेव्हा हे अर्धी हिस्सा मागून राहिली तर मायबापाला बी हिनं पोसावं. तर केस टाकली म्हणलं सुप्रीम कोर्टात आणि मग निर्णय बी दिला का पोरीची सुद्धा जिम्मेदारी आहे. ठीक आहे, प्रॉपर्टीचा हिस्सा जेव्हा घेते तर मुलीची सुद्धा जिम्मेदारी आहे का मायबापाले पोसावं. ठीक आहे, हे एकट्या मुलाची जिम्मेदारी मग कशी जेव्हा अर्ध्या प्रॉपर्टीचा हिस्सा हे घेऊन राहिली. तर म्हणून बहिणी गिणी दिवाळीला घेऊन आल्या, तिले चांगली साडी गिडी. ठीक आहे, तुमचा जो जवाई बापू आहे भाचा, ठीक आहे, त्याला चांगला बूट गीट फेकून मारत जा एखादा. ठीक आहे, नाही तर मग ते हिस्सा मागितल्या एका दिवाळीले का तुम्ही. ठीक आहे, साडी नाही घेतली का फनच राहते तिचं काम. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. सर्वात जास्त केंद्रशासित प्रदेशात महिलांचं प्रमाण आहे पॉंडिचेरीमध्ये. मग लक्षद्वीप, सर्वात कमी दीव दमण. 618. ठीक आहे, हे का करावं यायनं. ते बरं आहे का बाजूला गुजरात लागून आहे, महाराष्ट्र लागून आहे. ठीक आहे, रोटी बेटीचे व्यवहार होत राहते त्याचे. असो, मग आता लक्ष द्या. लिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटात हे भविष्य सांगते का मुलीचं प्रमाण वाढणार आहे का कमी होणार आहे. आता पहा इथं 2001 मध्ये 927,000 मुलं जन्माले आले तर 927 मुली जन्माले आल्या येत होत्या कुळा 2001 मध्ये. 11 मध्ये 1000 मुलाच्या तुलनेत मुली कमी झाल्या. का झाल्या. आणि आता ह्या मुली मोठ्या झाल्या आहे. अबे तवा 6 वयोगटात होत्या ना त्या. ठीक आहे, असं समजा का सरासरी 4 वर्ष वय असं द्यायचं. ठीक आहे, आता किती वर्ष झाले. अबे तवापासून 11 पासून आता किती झाले 12 13 म्हणजे 4 आणि 13 17 18 झालं. या 4-5 वर्षात लग्नाला येते आता. मग तुमच्याच रेंजमध्ये आहे. आणि ह्या गड्डा पडण हे आहे ना. मग हे सरसकट मध्ये ऍड होईल ना समोर. हे आकडा दर्शवते का समोर स्त्री पुरुषाचं लिंग गुणोत्तर बिघडणार आहे. याच्यावर लवकर ॲक्शन घ्या. कुठं कुठं कमी आहे स्त्रियांचं प्रमाण तिथं काय इम्प्लिमेंटेशन करता येईल. महाराष्ट्रात बीड जिल्हा लातूर जिल्हा प्रचंड स्त्री भ्रूण हत्या झाल्या. प्रमाण कमी आहे तिथं. मुली नाही सापडत लग्नाले. इतकी वाईट अवस्था आहे. ठीक आहे, मग आता 0 ते 6 वयोगटात लक्ष द्या. 0 ते 6 वयोगटात मुलीचं प्रमाण 8 कमी झालं आहे आणि तिथं 10 सरसकटमध्ये वाढलं होतं. 8 कमी झालं आहे ना. ठीक आहे, मग 8 कमी झाले आहे. पुण्या राज्यात सर्वात जास्त 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांच्या तुलनेत मुली जास्त आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय तिकडलेच आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय आणि मग आहे छत्तीसगड. ठीक आहे, सर्वात जास्त 1000 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या तुलनेत मुली सर्वात जास्त आहे अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय. ठीक आहे, सर्वात कमी आहे हरियाणा. ऑब्वियसली ठीक आहे, हे तर त्याच्यापेक्षा हे गेलेली म्हणजे अजून कमी झालं. आता
याचा अर्थ आहे का केरळ हरियाणात जी आताची आकडेवारी येईन अजून कमी झाली राहीन सरसगटमध्ये. हे पहा ना, हे किती होतं हे पहा ना, इथं 79 किती 34. ह्याच मुली आता लग्नाच्या होणार. ठीक आहे, ठीक आहे ना, पुन्हा मुली नाही. ठीक आहे, का करायचं हरियाणाच्या पोट्ट्यानं. ठीक आहे, मग दुसरं राज्य पंजाब. दुसरं राज्य काय? पंजाब. ठीक आहे, उडता पंजाब. पूर्ण म्हणजे तुम्हाला सांगितलं ना का मानसशास्त्रानं, ठीक आहे, 3 गरजा तर मूलभूत आहे, अन्न वस्त्र निवारा. ती चौथी गरज सांगितली म्या लैंगिक. ते जर पूर्ण झाली नाही तर मानसिक विकलांग होते म्हणलं. मग हरियाणा, हरियाणा पंजाब अभि इथं पहा ना. ठीक आहे, म्हणजे जवळपास 116 166 मुलं. ठीक आहे, जास्त आहे म्हणजे मुली कमी आहे 166. किती मोठं प्रमाण झालं, किती मोठा डिफरन्स झाला. या कुठून भरून काढा. हे असं नाही बिघडलं पाहिजे स्ट्रक्चर. एवढं का बिघडलं झालं मग. ठीक आहे, सत्यानाशच आहे काम. आणि भारतात कसं एक पत्नीवत आहे, म्हणजे एका माणसाले, ठीक आहे, एक. आता तिथं एक बी नाही भेटणार. ठीक आहे, अशी कंडिशन आहे. मग पंजाब 846, जम्मू काश्मीर 862 आणि राजस्थान 888. पुरे 800च्या खालतं. हे तर 2 राज्य तर 850च्या खालतं आहे. मग आता लक्ष द्या, केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारमध्ये सर्वाधिक 0 ते 6 महिला आहे. मग पॉंडिचेरी, लक्षद्वीप, ठीक आहे, दिल्ली आणि चंदीगड. सर्वात कमी दिल्ली चंदीगडमध्ये सर्वात कमी आहे पहा मुली. तिथे पंजाबच्या हरियाणाच्या बाजूला आहे ना. ठीक आहे, खूप भ्रूणहत्या झाल्या. स्त्रियांच्या प्रचंड भ्रूणहत्येमुळे मुलींचं प्रमाण का झालं आहे? कमी झालं आहे. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आता त्याच्यानंतर आहे नागरीकरण. ठीक आहे, कशाले नागरीकरण म्हणते? याले म्हणते सिव्हिलायझेशन. काय म्हणते? सिव्हिलायझेशन म्हणजे साध्या भाषेत शहरीकरण. का? हां, मग हे वर्धा जे आहे, हे वर्धा पहिले एक छोटं गाव होतं. ठीक आहे, याले पालकवाडी म्हणे. का म्हणे? पालकवाडी. मग या पालकवाडीले आजूबाजूच्या गावातून बंड्या यायच्या. या आर्वी नाक्यावर एक नगर परिषदेचा टोल टॅक्स होता. ठीक आहे, त्याला LBT म्हणे, लोकल बॉडी टॅक्स. ठीक आहे, 5 रुपये एका बंडीकडून घे, कोणती गाडी आली का पैसे घे. मग आता हे नगर परिषद झाली, मोठं शहर झालं आजूबाजूले. आता तर म्हणते महानगरपालिका करायचं. ठीक आहे, ह्या मोठ्याल्या ग्रामपंचायती आहे. पिंपरी मेघे, शिंदी मेघे, उमरी मेघे, सावंगी मेघे, ठीक आहे, बोरगाव मेघे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिकडं मसाया, नालवाडी, ह्या पुरा एरिया पूर्ण महानगरपालिका होऊन जाईल. 3 लाखाच्या जवळपास लोकसंख्या चालली. पण आता हे लक्ष द्या रे, आता शहर लोक खेड्यातून कुठे येत आहे? अबे कुठे येत आहे? शहराकडं. काहून? तर ठीक आहे, तब्येत बिघडली तर लगेच डॉक्टर भेटते. दाताचा म्हणलं दाताचा, नाहीतर गावात रात्री दाट दुखायला लागल्यावर लवंग टाकू का बाई, त्याच्यात भुरका करून का कापूर कुचकू. ठीक आहे, माय बाई भाय दाट दुखून राहिली, तब्येत बिघडली, उद्या जाऊ, उद्या दाखवू डॉक्टरले. मग तिथंच दुकानात जाते, पॅरासिटामॉल आणते, 2-4 गोळ्या त्याच्या नड्यात कुचकून देते. ठीक आहे, उद्या पाहू. इथं कसं लगेच तब्येत बिघडली, या डॉक्टरकडं नाही, त्या डॉक्टरकडं, इथं नाही तिथं. ठीक आहे, चांगले, ठीक आहे, कॉलेजेस आहे, चांगल्या शिक्षणाच्या सुविधा आहे, रोज नळ येते. गावात लाईन गेली 2 दिवस तर नळाचा पता नाही, हिरीहून पाणी आणावं लागते. लोकायले सोयीसुविधा भेटून राहिल्या कुठं? शहरात. म्हणून लोक खेड्यात, ठीक आहे, शेती करायला जाते, शहरात घर घेते, पोटे इथं शिकायला ठेवते. हे जे तुम्हाला दिसून राहिलं, हे शहरीकरणामागचं मूळ उद्देश आहे का इथं सोयीसुविधा आहे. जिथं सोयीसुविधा आहे तिथं लोक येते. म्हणून सगळ्या ग्रामीण भागातला कुठं आहे? पण कोरोनानं एक शिकवलं, ठीक आहे, का वापस गावाकडे चला. ठीक आहे, पुरे शहरातले लोक भोग फटाडत कुठं आले होते? गावाकडं. गावात नाही येऊ दे तर कसे करे लोक, आम्ही येतो, आम्हाला क्वारंटाईन ठेवा लागन तर 14 दिवस डांबून ठेवा, पण गावात घ्या. ठीक आहे, तर शहरातून येणाऱ्या लोकांना गावात एंट्री नव्हती. आता इथं तसंच आहे. आता लोक शहरात चालले. कुठं चालले? गावाकडून शहरात. ऑब्वियसली आहे का ग्रामीण भागाची लोकसंख्या का होईल? कमी होईल आणि शहरी भागातली लोकसंख्या वाढत जाईल. जशी जशी जनगणना मोजून शहरातली लोकसंख्या वाढतच जाईल.
आणि खेड्यातली का होत जाईल. म्हणून आता लक्ष द्या, 2001 मध्ये 72% भारतातले लोक ग्रामीण भागात राहत होते. किती? 72. 100 72 उरले किती? 28. 28% लोक कुठं राहत होते. आता ठीक आहे, ह्या ग्रामीण भागातले लोक कुठं येत आहे? ऑब्विसली आहे. मग ग्रामीण भागातले 100 पैकी 72 लोक ग्रामीण भागात राहत होते, एकले शहरी भागात 28. हे लोक शहरात चालले. तर 3% लोक 10 वर्षात, 3% लोक 10 वर्षात, म्हणजे 100 पैकी 3 लोक खेड्यातले कुठं आले? शहरात आले. तर हे लक्ष द्या रे. तर हे 68.84 म्हणजे 69% लोक ठीक आहे ग्रामीण भागात आहे अजूनही भारतातले, 11च्या जनगणनेनुसार. आणि 31% लोक ठीक आहे कुठं आहे? शहरी भागात. आता हे जे प्रमाण आहे हे 36-37% घरात गेलं असेल शहरातलं. म्हणजे भारतातले जवळपास ठीक आहे 36-37% आले तर 38च्या घरात जाईल, एवढे लोक शहरात वसलेले असन. आणि मग 38% जर लोक शहरात गेले असन, ही आकडेवारी याची आहे, मी फोनवरचं सांगून राहिलो. आकडेवारी हेच लक्षात ठेवायची. ठीक आहे, भारतात सध्या ठीक आहे 69% लोक ग्रामीण भागात आहे आणि 31% लोक शहरी भागात आहे. म्हणजे अजूनही ग्रामीण भागात लोकांची संख्या काय आहे? जास्तच आहे. रुरल एरियामध्ये लोक वसलेले आहे अजूनही. ठीक आहे, पण महाराष्ट्रात जर पाहिलं तर महाराष्ट्रात हेच प्रमाण. महाराष्ट्रात ठीक आहे महाराष्ट्रात 45% लोक शहरात आहे आणि 55% लोक अजूनही ग्रामीण. म्हणजे भारतापेक्षा लय आपण शहरीकरण आपलं जास्त आहे. ठीक आहे, आता अबे ठीक आहे 55% लोक ग्रामीण भागात आहे आणि शहरी भागात किती आहे? 45. म्हणजे प्रचंड जास्त शहरीकरण झालं आहे. ठीक आहे, कुठं? महाराष्ट्राचं. ठीक आहे, ह्याच्यावरून दिसून पडते. हे समजलं का तुम्हाला? अब हे समजलं का? काही कोणाला प्रॉब्लेम? काही कोणाला प्रॉब्लेम? समोरचा भाग उद्या पाहू, नाही तर सगळे वरून जाईन आता. ठीक आहे, समजलं का? कारण आकडेच आहे पुरे, त्या आकड्यानंच पिसायते. ठीक आहे, हे समजलं का? एवढं समजलं का? हां.